साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. मी अक्षय कुमार काशीनाथ फुगे, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. आणि इथं शेडशिंग रोडला ह्या ठिकाणी माझं क्षेत्र आहे आणि ह्या ठिकाणी मी केळी लावलेली आहे. एक 2.5 एकर क्षेत्र आहे. 2 एकर आपण पकडू शकतो. बरोबर. ही लागण करून आपली किती दिवस झाली? लागण 16 नोव्हेंबरला ह्या ठिकाणी लागण केलेली आहे आणि 16 नोव्हेंबर पासून जर आता आपण एप्रिल चालू आहे, ते डेट जर बघायला गेलं तर मला वाटतं 3 एप्रिल 2026 आहे. बरोबर आहे. तर समथिंग 4+ महिने आपल्या केळीला झालेले आहेत. म्हणजे बरोबर. 5 महिने आता होतील 16 एप्रिलला. ओके. तर आपण काय करणार आहे, इथून पुढे आपल्या केळीसाठी वापरा बाय ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन आपल्या ह्या शेड्यूल मध्ये ऍड करणार आहे. बरं. बरोबर आहे का नाही? ओके. तर आज आपण काय करणार, थोडस बुंद मापून घेऊ आपण. म्हणजे आज किती इंच भरतात बुंद आणि येणाऱ्या 1 ते 1.5-2 महिन्यात ह्याच ठिकाणी लोकेशन न हलवता आपण पाहणार आहे ह्या केळीचं किती बुंद भरतात. ओके. बरोबर का? ओके. आपण जिथं आज उभा राहिलोय हा. तिथं बांधाच्या कडेला एक रांग आहे हो आहे की. आणि त्याच्या पलीकडे एक अर्ध्यात सुटली बघा. हो. कॅमेऱ्यात दिसते आपल्याला. सुटलेले आहे. ती 1, ती 2, 3, 4, ही 5 ही 5 आणि 6 6 म्हणजे ही 6वी रांग आहे. मी उभा आहे तिथं. आपलं 5व्या आणि 6व्या रांगेतलं बुंद मोजायचं. 5व्यातलं 2 मोजू आपण आणि 6व्यातलं 2 मोजू. त्यातला माप थोडंसं कॅमेरा जवळ घ्या ना बरं. 5व्या लाईन मधलं ही पहिलं रांग मोजतो आपण. पाचव्या लाईन मधलं पहिलं झाड. 5व्या लाईन मधलं ही पहिलं झाड आहे. तर ही 13 इंच आहे बुंदा. हो. बरोबर आहे का नाही? तसंच ह्याच्या कडे 2 नंबरचं झाड. हे 2 नंबरचं झाड ही 12 इंच आहे. हो बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. 5व्या लाईन मधलं 2 नंबरचं झाड 12 12 इंच. इंच आहे. तसंच आपण 6व्या लाईनीतलं 1 नंबरचं झाड 14 इंच. 14 इंच पण आहे. 6व्या लाईनीतलं 1 नंबरचं झाड 14 इंच बुंदा. आणि 6व्या लाईन मधलं ही 2 नंबरचं झाड. असं आपण आता टोटल 4 बुंद मोजून घेतोय. ओके. ही 14 इंच. ही पण 14 इंच. ही बी 14. बरोबर. 6व्या लाईन मधलं 2 नंबरचं झाड 14 14 इंच पण. वरलं 13 इंच. 13 दुसरं भरलं 12 12 ही 14 आणि 14. 14 इंच. 2 14 बरोबर आहे. 14 इंच. 2 14 14. बरोबर आहे. तर आता आपण ह्या केळीला तुम्हाला हिथनं पुढे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन देणार. ही 13 इंचाचा बुंदा भरला, ही 12चा भरला, ही 14चा भरला आणि मागचा 14 14. म्हणजे आपण ही मुद्दाम का मुक्तोय हम्म. की तुम्हाला जे आता साळुंके सरांनी सांगितले आपल्या हो. आदिनाथ कारखान्या शेजारी साळुंके सर जे आहेत बरोबर. की वापरा बायोनिकचं मार्गदर्शन म्हणजे थोडक्यात काय, आता मी काय बोलायची गरज नाही, तुम्हाला त्यांनी सांगितलं, तुम्ही ठरवलंय की आपल्याला वापरायचं. वापरायचं. तर आता आपण ही मुद्दाम पूर्वावस्थेत शूटिंग का काढतोय, आता तुम्हाला सगळी सांगता आपल्या रामेश्वर घोगरे सरांनी केली, मी तरी बी उभा राहिलो. विषय काय आहे की तुमची ही केळी वयानुसार जर बारकाईने अभ्यास केला तर ही जी उंची एवढी आहे. हो. तुमची किती नोव्हेंबरची लागण आहे? 16 नोव्हेंबर. 16 नोव्हेंबरची लागण आहे. आजची तारीख आजच्या तारीख 3 एप्रिल 2026. 3 एप्रिल 2026. आता सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे, आपण अगदी टेकडा त्यांना उभा केले, आपण हो. उभा राहिलो. बरोबर. विषय आपल्याला काय करायचंय, ही 6व्या रांगेत उभा, ही पहिलं झाड नाही. बरोबर. आपल्याला येणाऱ्या दिवसात काय पाहिजे, ह्याचा परत बुंदा मोपायचा आहे. बरोबर. 1 महिन्याने किती इंचानी वाढ झाली, 2 पाल्याच्या मध्ये अंतर किती पडली, हम्म. ह्याची वाढ किती झाली आणि तुमचं समाधान झालंय. बरं. कारण आज मला काय म्हणायचंय, कष्ट कराय, खर्च कराय, वेळ द्या, कुठलाही पीक असू द्या, बरोबर. कुठलाही शेतकरी कमी नाही. नाही. एक टाइम ती नातेवाईकाकडून, मित्रमंडळीकडून, कुणाकडून कर्जाने पासून वगैरे काही पैसे ती पैसे काही म्हणून आणतंय. हो हो. पण जर इथं कष्ट करीत असताना, खर्च करीत असताना, वेळ देत असताना जर पीक वयानुसार वाढत नसन आणि अपेक्षित उत्पादन देत नसन तर कष्टकरी हरतोय. 100% खरं आहे. आणि कष्टकरी हरू नये ह्यासाठीच या वापरा बायोनिकने एकदम मोठा निश्चय केलेला आहे की आम्ही कष्टकरी शेतकऱ्यांना हरून देणार नाही. आणि त्यासाठी चाललेला हा आपला प्रयत्न आहे छोटासा. कोणता की व्हिडिओनुसार, बरं. म्हणजे जसं आज बघा आपण तुमचा व्हिडिओ काढतोय, पण तुमचा हा व्हिडिओ काढल्यामुळं तुमच्या ह्या परिसरामध्ये 1-2 महिन्यांनी ज्यावेळेस हा व्हिडिओ व्हायरल होईल त्यावेळेस तुमच्या परिसरामध्ये ज्या पण शेतकऱ्यांनी केळी लावली आणि केळी लावून वय खाती, वयानुसार वाढा नाही, बरोबर. त्या शेतकऱ्यांना आपल्याला प्रेरणा द्यायची की बाबा तुमच्यासाठी मार्केटला अशी एक भक्कम कंपनी आहे की ती शेतकऱ्यांना बांधावरती जाऊन पीक पाहणी करून मार्गदर्शन शेड्यूल तारखेनुसार लिहून देणारे आहे. आणि परत पण येऊन त्या प्लॉटमध्ये झालेले बदल पाहून परत ते दोन्ही व्हिडिओ एकत्र करून मार्केटला युट्यूबला सोडणारी कंपनी आहे. म्हणजे आज मार्केटमध्ये बारीक जर अभ्यास केला, आता ती जर असं हातात घेतलं आणि असं करीत राहिलं, दिवस जरी घालवला ना, माझ्या हिताचं काय आहे हा प्रश्न पडतो स्वतःला. बरोबर आहे. त्याचा तास, 2 तास, 5 मिनिटं, 10 मिनिटं, दिवस जरी त्यांनी वाया घालवला ना असं बघत,
तर त्याला ती बघून झाल्यावर पश्चाताप होतो हो. की एवढं बघितलं माझ्या फायद्याचं फायदा काय काय गावलं, नाही झाला. माझ्या असं फायद्याचं काय आहे? बरोबर. ते आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांच्या फायद्याचं आपल्याला बनवायचंय ओके. की जेणेकरून आज जसं मार्केट दावत्यात एक आहे एक आणि दिसतंय एक, हम्म. आपल्याला जे आहे आणि जसं आहे तसं दावायचं. बरोबर. आपल्यावरती जी विश्वास ठेवते आणि ती कष्टकरी शेतकऱ्यांना आपण 100% त्यांच्या कष्टाला जे द्यायचं काम वापराबावरणी करते, आम्ही निमित्तच आहे. हम्म. तर आपण येणाऱ्या दिवसात दावून देऊ. ह्या प्लॉटवर तुम्ही जो आमच्या वापराबावरणीवरती विश्वास ठेवलाय त्याला 1% पण तडा जाणार नाही. आपण ह्या बुंद्यामध्ये झाडामध्ये जी काय वाढ होईल, आई साहेब तुमच्या अगदी तिथं बसल्यात, आपल्याला येणाऱ्या दिवसात आपण असंच एक विश्वास देण्याचा प्रयत्न करू. तुम्ही जो विश्वास ठेवलाय त्याचा येणाऱ्या दिवसात आपण जी काय बदल होईल ते आपण दावण्याचा प्रयत्न करू. दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्ते. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. मी अक्षय फुगे, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. बरं, आपण आता ह्या प्लॉटला 3 एप्रिल 2026 ला पूर्वावस्थेत शूटिंग आणि आपण काही बुंदे वगैरे मुपून घेतले होते, हो. बरोबर आहे का नाही? हो. तर पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती. आज किती तारीख आहे? आज तारीख 4 मे आहे. 4 मे 2026. 26. म्हणजे आम्ही तुमच्याकडे येऊन 1 महिना आणि 1 दिवस झाला. हो बरोबर. आम्ही तुम्हाला वापराबायोनिकचं मार्गदर्शन तुमच्या ह्या शेड्यूल मध्ये सोडाय दिल्यानंतर हम्म. आम्ही 3 तारखेला दिलं. 3 हो. एप्रिल 2026 ला. तुम्ही किती तारखेला सोडलं? मी 10 एप्रिलला सोडलं होतं. 10 एप्रिलला सुरुवात केली. हा, मग 10 मला- एप्रिलला सोडल्यानंतर एक 4 दिवसानंतर फरक जास्त जाणवायला लागला मला प्लॉट. 4 दिवसामध्ये झालं. हा. आता जर आपण बघितलं, आई साहेब उभा राहिले तिथले आपण केळीचा बुंदा मोपला होता. पहिला ह्या केळीचा बुंदा होता 13 इंच. आता किती इंच भरतोय? 21 इंच भरतोय. हो. पहिला होता ह्याचा 13, आता 21 म्हणजे किती झाला? 8 इंचांनी वाढ झाली. बरोबर आहे का? 8 इंचांनी वाढ झाली. आता दुसरा घ्या ह्याच्या पुढचा, तो होता 12, तोच पाठीमाग. आता ही 12 होता, ह्याचा किती भरतोय बघ सर? 21 आहे का? एकवीस का? बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यात 9 इंचांनी वाढ झाली. पहिला 12 होता ना. हा, आता ही होता 14 आणि तुमच्या पाठीमागचा बी होता 14. हे दोन्ही झाडांचा 14 होता. म्हणजे हे आपण कसं काढलंय, पलीकडं जी रांग आहे, आता ही रांगातलं मी थोडं अजून एकदा लोकेशन घेतो. ही बांधाच्या कडची ही पहिली रांग, ही पहिली, ही दुसरी, तिसरी, आईसाहेब उभा राहिले ती चौथी, माझ्या समोरची 5वी आणि ती 6वी. 6व्या रांगातलं पहिल्या झाडाचा बुंदा होता 14 इंच आणि दुसऱ्याचा बी होता 14 इंच. आता ह्याचा किती येतोय? 23 इंच. म्हणजे 14, ही पण 9 इंचांनी वाढ झाली. 14 इंच बुंदा होता याचा म्हणल्यावर ही 9 इंचांनी वाढ झाली. त्या पाठीमागचा म्हणजे आपण दिलं तर तुम्हाला किती? 3 एप्रिलला, बरोबर आहे? बरोबर. आज तारीख किती या? आज 4. 4. म्हणजे 1 महिना 1च दिवस झाला. हो. तरी मला वाटतं तुम्ही आम्ही दिल्यावर किती दिवसांनी सोडलं? 10 तारखेला सोडलंय आपण. म्हणजे 10 एप्रिलला सोडलंय तुम्ही. म्हणजे फक्त शूटिंग काढली म्हणून 1 महिना झाला, नाही तर उद्याची येणाऱ्या 10 तारखेला 1 महिना पूर्ण व्हायचा. हे 25 थोडं कमी, 25 ला 25 पकडलं काय कमी जास्त. हे 25 इंच म्हणजे 9 इंचाची, पहिला 8 इंचाची, परत 9 इंचाची, परत 9 इंचाची, आणि ही 10 इंचाची वाढ झाली. 11 इंचाची झाली, बरोबर. 11 इंच झाली. म्हणजे 25 म्हणले 11 झाली, बरोबर. 10 इंचाची, ह्यात 11 इंचाची. हा हा हा. तिकडे 8 आणि 9. म्हणजे 1 इंचांनी प्रत्येक जागेवर वाढत गेले. तो भरला होता 13, हो. तो आता भरला 21. हो. म्हणजे 21 मधून 13 गेले, खाली किती राहिले? 8 राहत. म्हणजे 21 मधून 13 गेल्यानंतर तो 8 इंचाचा झाला. झाला. हा होता 12 इंचाचा. हो. आता हा बी भरला 21 इंचाचा. हो. म्हणजे 21 मधून 12 गेले, ही राहिला 9. म्हणजे 8 इंचांनी फरक झाला, ह्याच्यात 9 इंचांनी फरक झाला. ही होता 14 इंच. हो. आणि तो पण होता 14, ही भरला 24. बरोबर. म्हणजे इथं 10 इंचांनी वाढ झाली. तो भरला 25. हो. म्हणजे तिथं 11 इंचांनी वाढ झाली. म्हणजे आपण बुंद्याचं बघितलं तसंच आपण आतमधनं पण आपण आलोय. हो. की खाली बसून बुंदे वगैरे चेक केले, पाला कसा आहे चेक केला, आणि आपण आज आता पूर्वावस्थेत जिथं आपण शूटिंग काढली त्या ठिकाणी आपण येऊन उभा राहिलोय. आता आपण तिथं उभा राहिलोय, ही जागा कशी बघा साळुंके सर, थोडस बांधाची कडेची पहिली लाईन झूम करून घ्या पाहिजे तर. पहिली लाईन, त्याच्यानंतर त्याच्या कडेची दुसरी लाईन, त्याच्या शेजारची तिसरी लाईन, आई साहेब उभा राहिले ती चौथी लाईन का 5वी ती? 5वी. आई साहेब उभा राहिले ती 5वी लाईन, आणि आम्ही उभा राहिलो ती 6वी लाईन. आणि ह्याच्या पुढचं एक झाड नव्हतं, पहिले शूटिंग मध्ये पण आपण उल्लेख केलाय, आणि आता पण आपण तिथंच उभा आहे. म्हणजे त्या शेजारचा पहिला तो आपण घेतला होता व्हिडिओ,
हिथलं म्हणजे तिथली 2 झाडं, हिथली 2 झाडं. मला काय म्हणायचंय, आता आपण हा प्लॉट जर बघितला, इतर केळीचे प्लॉट आणि आपला प्लॉट जर बघितला, तर आज प्लॉट अशा टेम्परेचरला आहेत हा, की जसं काय त्याच्याकडला ऊस वगैरे काय पहिलं जाळलेलं आहे का काय असं कडचे साईट अशी दाघाटल्यावानी दिसते हो. केळींची. आणि जे पोगे पाहिजेत ते पण असे सरळ टाईट चालत नाहीत पोगे, आणि प्लॉट पण थोडेसे पिवळसर पडलेत. तर आता हा आपला प्लॉट जर साळुंके साहेब थोडस झूम करून कॅमेरा व्यवस्थित पूर्ण प्लॉटवरती फिरून घ्या. ह्यात आपण फिरून का घ्यायचंय, की ज्यांनी काय ज्याच्या त्याच्या पद्धतीने खर्च करून, कष्ट करून, वेळ देऊन अनेक प्रकारचं जे काय मार्केटमधलं पाहिजे लागत असतं, जी गरज असते ती सोडतात. पण ज्यांचे काय प्लॉट चांगले ते आनंद आहे. पण ज्यांचे काय प्लॉट थोडेसे टेम्परेचरला ह्याला बळी चाललेत, आणि त्यांनी ज्यावेळेस हे व्हिडिओ आपलं पाहतील, आपण आता झूम करून मुद्दाम घेतो, बरोबर. हा. की ते पाहतील त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल की वापरा बायोऑर्गॅनिक साहेबांनी वापरल्यामुळे झालेला बदल, आणि त्यांच्या पद्धतीने ते वापरत असलेले त्यांचे प्लॉट कसे दिसतात. मग वापरा बायोऑर्गॅनिक आपल्या शेतकऱ्याच्या हिताचं आहे का कसं आहे, हे जेव्हा आपण बोलण्याची काही गरज नाही, आज ही रिझल्ट दिसतो. रिझल्ट दिसतोय. तर तुम्ही केळी क्षेत्रात जे काही शेतकरी आहेत, की जे नवीन असतील, जुने असतील, किंवा अगदी खूप अनुभवी असतील, तर आज आपला हा प्लॉट जर बघितला तर आपण अगदी जसं काही शेणनेट मध्ये लावलेला प्लॉट आहे, ह्याला कुठलाही उन्हाचा टेम्परेचरचा प्रॉब्लेम नाही असा दिसतोय. तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी ज्यांचे प्लॉट ऊन आणि टेम्परेचरनी जे काही वय खात्यात, 2 पाल्याच्या मध्ये अंतरी नाही, पाला लांब रुंद निघत नाही, पोगा चांगला चलत नाही, अशा शेतकऱ्यांसाठी तुमचा एक सल्ला संदेश म्हणून काय असेल, की वापरा बायोऑर्गॅनिकला आपण ज्या वेळेस स्वीकारेन तिथनं पुढे कंटिन्यू केलं पाहिजे का नाही काय केलं पाहिजे. कारण ह्या रिझल्टमुळे मी तुम्हाला अनुभव विचारतो, की वापरण्या अगोदर तुम्हाला ज्यांच्याकडून माहिती भेटली होती त्यांनी तुम्हाला काय सांगितलं होतं, आपले शेलगावचे कारखान्यापासले अजिंक्य साळुंके. अजिंक्य साळुंके सरांनी तुम्हाला वापरा बायोऑर्गॅनिक वापरा म्हणून सांगितलं होतं. हो. आता तुम्हाला त्यांनी सांगितलं थोडंसं, म्हणजे तुम्ही त्यांचा विश्वास 100% ठेवला, हो. तरी मी एक मन थोडंसं शंका घेतो कोणाचं बी असू द्या. मी पण आलो केशद आपण एवढं घालवतोय, खरं काय खोटं काय, नाही, आज काय वाटतं? अगोदर सुरुवातीला मी त्यांचे प्लॉट बघितला होता. पहिली गोष्ट म्हणजे मला केळीबद्दल शून्य माहिती आहे, हा हा आणि अजून सुद्धा मी का सोडतोय आणि कशासाठी सोडतोय हा हा हे पण मला माहिती नाही सांगायचं म्हणजे. असू दे. आणि मी असंच इंस्टाग्रामला बघत होतो आणि मला त्यांची केळी दिसली, एक समान बुंदा. असं कसं काय शक्य आहे म्हणलं, एवढी काळोखी आणि एक समान बुंदा, आणि एवढी छोटी केळी आणि लगेच सावली प्लॉट मध्ये असं कसं काय दिसते म्हणलं. आणि मी असं प्रत्येकाच्या साईडनं जेव्हा रोडनं जायचो तेव्हा केळी बघायचो, असं बुंदा ईदभर राहायचा, फाण्या असायच्या, पण ते पूर्ण दोऱ्याने बांधलेले सगळीकडे केळी असायची, म्हणजे व्यवस्थित वाटत नव्हतं मला ते असं. मग केलं तर टॉपचं काहीतरी केलं पाहिजे असं वाटायचं मला. आणि जसं मी क्षेत्र माझं वेगळं होतं थोडंसं, मग म्हटलं थोडंसं इकडे ट्राय करू आपण 1 वर्षभर शेतीतलं एक. आणि मी सहज त्यांना मेसेज केला की मी तुमची केळी बघा येऊ का, की तुमचं आहे का, मला शून्य मार्गदर्शन आहे केळीचं म्हणजे शेतीचं, तुम्ही मला देऊ शकता का. देतो म्हणले. मी दुसऱ्या दिवशी त्यांची केळी बघा गेलो, अक्षरशः केळी बघून हँग होण्यासारखं होतं, गड मायासारखं होतं, असं म्हणजे माझ्या उंची एवढं होतं. असे बुंद गड पण होतं, बुंद पण होतं. आणि त्यांना त्यांच्या दाजींची दाखवली, चुलत्याची दाखवली, स्वतःची दाखवली केळी, सगळी केळी म्हणजे एक नंबर होती. अक्षरशः मी तिथं जवळजवळ 40 एकर प्लॉट बघून आलो. आणि त्यांच्या शेतात मी 12 वाजल्यापासून संध्याकाळी रात्री 8 वाजेपर्यंत फिरत होतो. बर. आणि येताना त्यांना आम्हाला कपडे करून लावला, अक्षरशः ओळख ना पाळख, पण हा. त्यांना करून म्हणजे हे केलं माणूस की आपुलकीनं. आपुलकीनं हे करून दाखवलं. आणि खरंच तेव्हापासून एक आमचं चांगली मैत्री झाली. हम्म. आणि प्रत्येक वेळेस ती फोन करून मला विचारतात कसं काय चाललंय प्लॉटचं वगैरे, काय योग्य वेळेत मार्गदर्शन देतात. आणि असंच प्लॉट सुरू असताना मग माझ्या प्लॉटला 1-3 महिने झाले, आणि मग तुमचा नंबर दिला मला त्यांना, की आपल्याला एक औषध सोडायचंय, तुम्ही पैसे तयार ठेवा, ते आपल्याला सोडायचं म्हणजे सोडायचंय म्हणलं. मग ठीक आहे म्हणलं. मग मी तुमचं ते वापरा बायोटेकचं मला सांगितलं, की मला एवढे दिवस म्हणायचं आपल्यासाठी एक ब्रह्मास्त्र आहे, कितीही काय होऊ द्या प्लॉटला, लास्ट स्टेप आपण ते औषध जर सोडलं तर ह्या सगळ्या गोष्टी नीट झाल्या पाहिजे असं त्यांनी सांगण्यात आलं त्यांच्या. मग मी पण चकित होतो की 3-3.5 महिने मला त्या औषधाचं नाव माहित नव्हतं, पण मी ब्रह्मास्त्र हा शब्द कायम डोक्यात ठेवला की माणूस हा शब्द बोलतो. कारण मी कसं आहे, एखाद्या स्टेटमेंटला जास्त व्हॅल्यू देतो, कारण ते स्टेटमेंट लोकांच्या एक्सपिरियन्स मधून तयार झालेलं असतं. आणि त्यांना मला ते खरंच सांगितलं की मग ते तुमचा नंबर दिला, वापरा बायोटेक ऑर्गॅनिक जे आहे ते आपल्याला ते औषध वापरायचंय म्हणलं, ते सोडायचंय म्हणलं, तर ते असं येतील तुमच्या घरी सर आणि ते औषध देऊन जातील म्हणले, तुम्हाला ते सांगतील सगळं. ठीक आहे. मग ते औषध घेतलं आणि मी 3 तारखेला घेतलं, 10 तारीख लागली मला औषध सोडण्यासाठी. तर 10 तारखेला मी औषध सोडलं. त्या सोडल्यानंतर मला 3-4 दिवसापासून जे फरक दिसायला लागला की बघण्यासारखाच आहे. म्हणजे मी रोज सकाळी प्लॉट मध्ये यायचो फिरायला, म्हणजे कसं वाटतंय बघायसाठी. आणि आता तर मी असं गावाला 1 दिवस जर गेलो ना की बघत असतो किती प्लॉट वाढला असेल, ही आतुरता राहते मला खरं सांगायचं. म्हणजे
असतं किंवा मी रात्रीच येतो गावावरून. जर मी 9 वाजता जर आलो तर 10-11 वाजता मी प्लॉट मध्ये येतो. तेव्हा कसं वाटतंय बाबा, खरंय, दिवसाचं वातावरण कसं आहे, संध्याकाळचं कसं आहे, म्हणजे मी अपडेट घेतो जरा प्लॉटचा, किंवा बाबा कसं वाटतंय बघायला, किंवा मग ड्रिप इकडे तिकडे आहे का, सगळं चेक करत असतो. पण अक्षरशः ह्या औषधाचा जे आहे फरक जबरदस्त आहे. म्हणजे लय जाणवला फरक मला काय म्हणायचंय, आम्ही पहिल्यांदा आता तुमच्याकडे आलतो ना त्यावेळेस आई साहेब पण म्हणले केळी आम्ही पहिल्यांदा केली. पहिल्यांदा. साहेब केळी जर आमची चांगली नाही आली तर आम्ही ह्यासाठी खूप काही वेगवेगळा प्रयत्न करून ह्याला खर्च केलेला आहे. हो, ते फेल जाईल आणि असं वाटायचं आम्हाला असं वाटतंय की आमचं म्हणजे सक्सेस होईल का नाही. पण आई साहेब काय माईक लावा थोडासा धरा आई साहेब. आजच्या कंडिशनला गोळ्या अजून दिसून नाही आमचा आहे. पण 1 महिन्यात जो झालेला बदल आहे तर तुम्हाला ही आता केळी पाहून आता तुम्हाला वाटतंय का नाही आपण सक्सेस होऊ शकतो. हो वाटतं ना. म्हणजे गेल्या वेळेसची जी शंका होती ती तुमची शंका गेली का आता? गेली शंका गेली की आता. म्हणजे गेल्या वेळेस तुम्ही तिकडे उभा राहिला होता, हो. तिकडे सुद्धा नव्हता, नाही पण आता बरं. जवळ आलाय. म्हणजे मी आता बरं वाटायला लागलं चांगलं जरा. म्हणजे विषय काय आहे हा. की आज जर बारकाईने आपण अभ्यास केला ना हा. तुम्हाला लेकराचं वाईट का वाटत होतं की आपलं पोरग काम करतंय, कष्ट करतंय, हा. खर्च करतंय, वेळ देतंय, एवढं मोठं 3000 झाडं लावल्यात आणि अशा कंडिशनला आज मार्केटमध्ये रेट उतारल्यात. ही सगळं वेगवेगळं काहीतरी म्हणजे सगळी चर्चा आहे. त्याच्यात तुम्ही ही केलेलं धाडस आणि प्लॉट वय खात होता. खात होतं की. तुम्ही कष्टाला कमी नव्हता, खर्चाला कमी नव्हता. पण शेवट तुम्हाला सांगतो साळुंके साहेबांनी सांगितलं की ब्रह्मास्त्राची गरज आहे. गरज आहे. ज्यावेळेस ब्रह्मास्त्र गेलं त्यावेळेस जे काही प्लॉटनी थोडक्यात उचलायला पाहिजे, प्लॉटनी कातण टाकली पाहिजे, प्लॉटनी खाल्लेलं वय बाहेर काढलं पाहिजे, ह्या गोष्टी तुम्हाला आज नजरेला पाहायला भेटतात. हो. अगदी कॅमेऱ्यात बघा, सरांनी कॅमेरा धरलाय. हे व्हिडिओ कुणीही लोकेशन, पहिला व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ असा पहिल्यापासून शेवटपर्यंत जर कुणी पाहिला तर कुणालाही सांगायची गरज नाही की वापरा बायोरानिक काय. तुमच्या भाषेत शेवटच्या स्टेपचं ब्रह्मास्त्र आहे. ब्रह्मास्त्र आहे. मी काही म्हणत नाही, मी ह्याच्या अगोदर ब्रह्मास्त्र नाव नाव बी काढलं. ठेवलेलं आहे की ते खरंच ब्रह्मास्त्र आहे. हा. प्रत्येक पिकासाठी वापरण्यासारखं आहे. नाही तुम्ही जे म्हणता एकदम बरोबर आहे. कारण ह्या कंपनीने अभ्यास कसा केला बघा. हम्म. ह्याच्यात अनेक प्रकारचे अन्नद्रव्य दिलेले आहेत, अनेक प्रकारचे, हम्म. आणि ते अशा लेवलचे आहेत. मी आज स्पष्ट उल्लेख करतो हम्म. की आपण बघा दूध तापवतो, हम्म. दुधाची बनती साई, हो. म्हणजे खाली दूध असतं पण वर साई येते. बरोबर. साई आपण बाजूला काढली, त्याच्यात आपण त्याचं दही काढतो. हो. दही केलं, दही आपण खातो पण हो. पण त्याचं आपल्याला पुढची प्रोसेस काय आहे, दोन्ही आपल्याला तूप काढायचं. मग बरोबर. तूप काढताना काय करतो आपण, ते दह्याला घुसवतो. भरपूर घुसाळतो रवी टाकून. ते घुसाळल्यानंतर भरपूर वेळ घुसाळल्यानंतर त्याचं निघतो लोणी. लोणी निघाल्यानंतर लोणी कडवावं लागतं चांगलं, तुळशीचा पाला टाकून. आता असं कडवते तो परत वेगळा. तुळशीचा पाला टाकून कडवल्यानंतर, चवच नाही त्याला. तुळशीच्या बरोबर आहे, तुळशीचा पाला टाकून कडवल्यानंतर बनतं ते तूप. तूप हा कुठला पार्ट आहे, शेवटचा. तुपापासून दूध बनवू शकता का, दही बनवू शकता का, काहीच नाही बनवू. नाही, नाही, तूप हा शेवटचा पार्ट आहे. तसे आपल्या कंपनीने अभ्यास काय केलाय, आपण जे म्हणतो ना झिंक, फेरस, मॅग्नेशियम, मॅग्नेज, सिलिकॉन, बोरॉन, कॅल्शियम, आपण अनेक अन्नद्रव्यांची नावं घेतो. हो. हे सगळे अन्नद्रव्य आपल्या कंपनीने काय केलंय, अनेक प्रकारचे जे आहेत हे तुपासारखे शेवटच्या लेवलला नेऊन ठेवलेत. म्हणजे तुम्ही ह्या जमिनीतनं पिकाला सोडले की ते विघटन झालेले डायरेक्ट लागू आहेत, त्याला हा. विघटनाची गरज नाही. अजिबात नाही. आणि अधिक आपल्या त्या वापरा बायोऑर्गॅनिकच्या प्रोडक्ट मध्ये कंपनीने काय केलंय की तुम्ही ते लागू होते, तो पार्ट वेगळा आहे. तुमच्या जमिनीत टाकून पडून असलेल्या खताला, गुटलेल्या खताला, त्या खतांचं विघटन करणे, आपटेक करणे आणि उचलून देणे. बरं, मी बोलतो एवढं ही सगळं सत्य आहे का नाही, ही पीक सांगतंय. हो. माझी मुख आहे, खरं. त्यात बदल झालाय म्हणजे ही सत्य आहे. आणि जर ह्याच्यात बदल झाला नसता तर मी बोलतो हे सगळं लाभाड आहे. खरं आहे. आणि माझं वैयक्तिक मत आहे, वापरा बायोऑर्गॅनिक वापरून कुठल्याही प्लॉटला जर रिझल्ट आला नाही तर त्या शेतकऱ्यांनी समजून घ्यायचं आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब खूप खालावलेला आहे. त्यांनी माती परीक्षण करून त्याच्यावरती सेंद्रिय कर्ब वाढवण्याची प्रोसेस करायची. बाकी खर्च एकदम कमी करून पिकं साधीच काढायची. बरोबर. एक्स्ट्रा खर्च करून मातीत जायचं काम कुठलंही करायचं नाही. का तर तुम्ही म्हणता तसं वापरा बायोऑर्गॅनिक ही शेवटचं ब्रह्मास्त्र आहे. पण हे वापरून बी मी म्हणतो लाखात, हजारात एखादा प्लॉट असा आमच्याकडे पण येणार आहे. पण असा एखादा प्लॉट आला की आपलं वापरा बायोऑर्गॅनिक सोडून पण त्याच्यात काहीच बदल दिसा नाही तर त्यांनी ओळखून घ्यायचं. बरोबर. कारण सेंद्रिय कर्ब म्हणजे थोडक्यात कुठल्याही डॉक्टरनी जर नाडी बघितली, हम्म. नाडी चलती तर प्रयत्न करता येते, बरोबर. सलाईन लावता येईल, काही करता येईल, आयसीयू मध्ये नेऊन प्रयत्न करता येतील. पण आता हीच बंद त्या मार्गावरती चालली, हे जे ठोकेच फार कमी झाले तर मग प्रयत्न खूप क्रिटिकल असतात. बरोबर. तसं आपण इतक्या म्हणजे लहान गोष्टी का बोलतोय की विषय असा आहे, आज तुम्ही तुमच्या पद्धतीने करत असताना साहेब तुम्ही कष्टाला, खर्चाला कुठंच कमी लावा. बरोबर आहे. वय खात होता का नाही, उचलत होता का, नाही पण उचलला 1 नाही. महिना आणि 1च दिवस झाले. तुम्ही सोडले 10 तारखेला, येणाऱ्या 10 मेला 1 महिना पूर्ण व्हायचा आहे.
रात्र पाळी होती ना का? नाही असू दे की रात्र पाळी दिवस पाळी पाळीला सोडलं. पाण्याच्या पाळीमुळे तुम्ही समजा पुढे सोडू द्या, पण आज प्लॉट मध्ये जर कसाही कॅमेरा झूम करून बघितला, आज टेम्परेचर इतकंही आपण उन्हाच्या कारात उभा आहेत, पण प्लॉट दुपारचा टायमिंग आहे. हिरवागार आहे. प्लॉट म्हणजे- हिरवागार आहे आणि फ्रेश आहे. हा म्हणजे आता ह्याच्यात आपण एक बारकाईने जर बोलायचं म्हणलं एका वाक्यात, तर समजण्यावाले को इशारा काफी. बरोबर. एवढं फोटो आपण जोडू, हे व्हिडिओ टाकू युट्यूबला, आता एवढं पाहून बी जर आपण विचार असा केला की नाही आपल्या पद्धतीने चाललंय चलू द्या, माझं वैयक्तिक मत असं आहे की कुठलाही शेतकरी कुठल्याही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला असू द्या, भारतातला, की ज्या वेळेस केळी वय खाती, बुंदा पाहिजे असा बनत नाही, वेळ घेते, 2 पाल्याच्या मध्ये अंतरी पडत नाही, 2 तरी वापरा बायोनिकचे डोस वापरून पाहू. आई साहेब तुम्हाला काय वाटतं? हो, पाहू. बरोबर. खरंच की पाहावं. जेणेकरून तुमचा झालेला खर्च ही वापरा बायोनिक काढून देईन आणि तुम्ही प्रॉफिटमध्ये येतात. तिथनं पुढचे डोस घ्यायचे का नाही ती तुम्ही केळीकडे बघून ठरवा. बरोबर. आता ही पुढचं वापरायचं का काय करायचं, ह्याचा फोन मी केलाय तुम्हाला, तुम्ही केलाय मला, नाही मी केलाय स्वतः. म्हणजे मी इतक्यापर्यंत का बोलतोय, तुम्हाला इथं दिसलं म्हणून फोन तुमच्याकडून मला आलाय. हो हो खरं जर आहे. तुम्हाला पाहिजे हे नाही दिसलं तर माझा फोन तुम्हाला येईल, तरी तुम्ही नको म्हणता. बरोबर आहे. म्हणजे पेरलं ती उगावतं, हो खरं आहे. केळी लावली ह्याला तांबट लागणार नाही. झालं की लगेच तयारी, नानी आपण तयारी करू, नानी आपण मी फोन करतो. हा म्हणलं कर. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहेत. समाधानी, अगदी समाधानी. म्हणजे केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी तुम्ही जसं धाडस केलं असं धाडस करायला काय हरकत नाही. नाही केलं पाहिजे धाडस. जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे, अजून थोडंसं बेटर पाहिजे, आणि कसं आहे आजकाल बाजारामध्ये भरपूर औषध आहे, काय रिझल्ट देत नाही ते, तसं ह्याचा रिझल्ट बघितला जास्त दिवस टिकून राहतोय. जसं आता 25 दिवस चालू आहे, माझ्या मित्राने सांगितलं 1.5 महिन्याचा रिझल्ट, ऍक्च्युअली 1.5 महिन्यानंतर तर त्याचा अजून लागू रिझल्ट जास्त होतोय असं मला सांगितलं. तर खरंच म्हणजे रिझल्ट, औषध सोडावं आणि रिझल्ट कायम बघत राहावं, तसं ते औषध आहे. आणि भरपूर पैसे आपले वाचू शकतात, कारण ते औषध सोडल्यावर लगेच काही 10-12 दिवस आपल्याला काय औषध बाकी सोडायची गरज नाही, बरोबर. कारण ते औषधाचं चालू असतंय. तर खरंच बघण्यासारख्या गोष्टी आहेत त्या, आणि रेल अनुभव आहे, तर केलं पाहिजे. आणि मला वैयक्तिक असं वाटतं साहेब जसं म्हणतात तसं, शंका कोणाला असेल तर त्यांनी नक्की एकदा प्लॉटला यावं. कुठल्याही शेतकऱ्या, जेवढे आमचे युट्यूबला आता म्हणजे लाईव्ह मधले काही 1-1.5 महिन्यापूर्वीचे व्हिडिओ आहेत, त्यातल्या कुठल्याही शेतकऱ्याने आम्हाला नंबर मागू द्या, आपण त्यांना प्लॉटवरती जाण्यासाठी पत्ता, नाव, नंबर सगळा देऊ. का तर तुम्हाला शंका असेल तर या नजरेने पाहून काढा. बरोबर. कारण विषय असा आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने खर्च करीत असताना, वेळ देत असताना, पीक जर वय खात असेल, खर्च झालेला काही टायमाला कुठलंही पीक जर काढून देत नसेल, तर आपण तिथं खर्च का करतोय, कष्ट का करतोय, का बघतोय, असा पडलेला त्या शेतकऱ्याला प्रश्न, त्याचं उत्तर वापराबावर निकाललंय की आम्ही कष्टकरी शेतकऱ्याला हरवून देणार नाही, त्याची प्रचिती हा प्लॉट बोलतोय. बरोबर आहे का नाही? खरं आहे. तर तुम्ही जसं गल्लं तसं अगदी तळमळीने नवीन असताना जसं आहे तशी माहिती दिली, त्याबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गॅनिक कंपनीकडून, कॅमेरा धरलेलं समाधान भगत सरांकडून, करमाळ्याच्या आपल्या गजानन साळुंके सरांकडून तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सर नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं. मी अक्षय कुमार काशीनाथ फुगे, माडा, जिल्हा सोलापूर. आणि आपण केळीकडं ज्यावेळेस आपण पूर्वावस्था शूटिंग काढली त्याची किती तारीख होती? एक 3 एप्रिल जास्त आला होता. 3 एप्रिल 2026. हा, बरोबर. आणि ती 10 तारखेला मी डोस सोडला होता तेव्हा. 10 एप्रिल 2026. 26. हा. आणि त्यानंतर आम्ही तुमच्याकडे दुसरी ज्यावेळेस डोस घेऊन आलतो हा, त्यावेळेस मला वाटते 4 4 मे मेच्या काहीतरी. आसपास तुम्ही आला होता. जे काय म्हणजे असेल आपलं- म्हणजे ते औषध सोडून नेमकं तुम्ही जेव्हा आला तेव्हा एक 25 दिवस झालं होतं फक्त प्लॉटला. हा, कारण तुम्ही 4-5 दिवस लेट सोडले. हा, लेट सोडलं होतं बरोबर. तसं औषध. आणि आजची तारीख किती आहे? आज तारीख जवळजवळ मला वाटतं 5 तारीख असेल. 5/6/2000. 5/6/2026. म्हणजे 5 जून 2026 आजची तारीख आहे. हम्म. आणि आपण तिसऱ्या अवस्थेचा व्हिडिओ घेतोय. आणि ही व्हिडिओ घेण्याचा ते मागचा उद्देश काय आहे आपला, की आज मार्केटमध्ये काही भेटत नाही असा विषय नाही. ऍग्रिकल्चर असू द्या, किराणा असू द्या, किंवा मी म्हणतो हार्डवेअर असू द्या, जी वस्तू मागन ती भेटते. बरोबर. सगळ्यात महत्वाचा एक विषय आहे की ह्या नजरेला चकित करणार जे असेल ते रिझल्ट नाही भेटत. बघायला आवडतं. हा, ते result कुठलं बी असू द्या. बरोबर आहे. तसं ऍग्रिकल्चर मध्ये थोडक्यात जर अभ्यास बारकाईने केला तर तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्याला अभ्यास करून, आपले अजिंक्य साळुंके सर जी सांगत होते तुम्ही सोडत बाबा, प्लॉट तुमचा चांगला होता नाही असा विषय नाही, फक्त प्लॉटने थोडस वय खाल्लं खाल्लं होतं. होतं. आणि कारण प्लॉट थंडीमध्ये सापडला होता आणि थोडा टेम्परेचर मध्ये पण ही झाला थोडासा बरोबर थोडा शॉक लागला झाडांना. हा. आणि त्यामुळे ते थोडासा औषध सोडून थोडासा प्लॉट थांबला असं जाणवायला लागलं. तेव्हा मग त्यांना सांगितलं ह्या औषधांबद्दल. मग हे औषध सोडल्यानंतर मग प्लॉट मध्ये हालचाल बघितली, परत ती हालचाल बघून दुसरा डोस घेतला. म्हणजे आणि वाटला बदल, छान वाटलाय. म्हणजे काहीतरी म्हणजे
करतोय त्याला यश मिळते असं दिसतंय, नाहीतर मग नाहीतर नाही. वाईट वाटतं असं म्हणजे एवढा खर्च करून पण रिझल्ट नाही दिसायला. नाही, पण मला काय म्हणायचं बघा, बारकाईने काय अभ्यास केला तर अजून अजिंक्य साळुंके सर जे आहेत आपले शेलगाव जवळ जे आपला आजीनाथ कारखाना आहे, हा. त्या आजीनाथ कारखान्यात शेजारीच राहायला हम्म. त्यांना आमच्याकडून 1 रुपया कमिशन नाही बघा. बरं. ते आपलं मार्गदर्शन वापरतात त्यांच्या घरचे की तो पार्ट वेगळा आहे, हो पण एक आपुलकीच्या नात्याने तुम्हाला त्यांनी सांगितलं की सांगितलं. तुम्ही वापरा बायोनिकचं मार्गदर्शन सर वापरा. वापरून बघा. आणि हिथनं तुम्ही हे वापरलं ना, हे असं आहे की तुमची केळी कुठल्याही परिस्थिती असू द्याची बाहेर काढते. हो बरोबर. हे जी जाणीव त्यांनी बोललेल्या शब्दाची त्यांना मला फक्त 1 डोस घे म्हणलं होतं, दुसरा डोस घेण्यासाठी मी त्यांना फोन केला होता. हा, घ्यावा लागतोय आपल्याला दुसरा डोस. हा, हा. मग परत दुसरा डोस घेतला आपण, आज झाला विषय. मला काय म्हणायचं, आज आपण हे जी पूर्वावस्था काढली त्यावेळेस 13 इंचाचा बुंदा होता. हो ही म्हणजे पलीकडून जी 5वी लाईन आहे आणि ही 6वी. तर हिथला आपण पहिल्या अवस्थेत बुंदा मोपला होता, हे भरला होता, ही 13, पाठीमागचा भरला होता 12. तर हा बी 21 आलता आणि तो बी 21 आलता. शिव बुंदा पहिल्यांदा भरला होता 24, आपला ही 14, त्या पाठीमागचा 14. परत दुसऱ्यांदा मोपला दुसऱ्या अवस्थेत, हे 14 24 आला, तो 25 आला. तर आता किती भरतोय आपल्याला पाहिजे? ही पहिल्यांदा किती भरला होता? ही पहिल्यांदा भरला होता 13 इंच. दुसऱ्यांदा किती भरला होता? दुसऱ्यांदा मोपला तो भरला होता 21 इंच. आणि आता आपण तिसऱ्यांदा मोजतोय 31 इंच म्हणजे 10 इंचांनी वाढ झाली. दुसऱ्यानंतर 10 इंचांनी वाढ 10 झाली. इंच अंतर वाढ झालं. ठीक आहे ना? हा. आणि हा भरला होता 12, पहिल्यांदा भरला होता 12. 13 तनं 31 म्हणजे 18 इंचांनी. हा भरला होता 12 इंच. 30 पर्यंत येतोय. हा 30 म्हणजे हा भरला होता 12, म्हणजे हा झाली 18 हो. इंचांनी वाढ ह्याच्यात, आणि त्यात झाली 17 इंचांनी वाढ. कारण तो 13 भरला होता हो. पहिला, ती झाली 18 इंचांनी वाढ टोटल. आणि हा भरला होता 14, आता ही दुसऱ्या अवस्थेत भरला होता 24, म्हणजे 10 इंचांनी वाढ झाली ती ह्याच्यात. हे 6व्या लाईनीतलं पहिलं झाड आहे. चौतीस इंच. 14 भरला होता, म्हणजे 20 इंचांनी ह्यात वाढ झाली. या मग. म्हणजे थोडक्यात 3 मला, आणि हा भरतोय 35 इंच, म्हणजे हा पण 14 इंच होता, म्हणजे ह्याच्यात 21 इंचांनी थोडक्यात वाढ झाली. म्हणजे थोडक्यात आम्ही तुमच्याकडे आलो तसं बारकाईने जर बघितलं तर हा भरला 17 इंचांनी एक्स्ट्रा, हो हा भरला 18 इंचांनी, हो हा भरला काहीतरी 20 इंच, आणि तो भरला 21 इंच. ह्याचा होता 12 इंचाचा, हो ह्या झाडाचा होता 14 इंच, आणि पाठीमागच्या झाडाचा होता 14. बरोबर. आता आपण त्याचा मोपला बुंदा तर त्याचा किती भरला आपला? वाटतं 30 आसपास. हा हा, म्हणजे जवळपास तो 17 इंचांनी वाढ झाली. बरोबर. त्याच्यात 18 इंचांनी वाढ झाली 2 महिन्यात. बरोबर. तारखेनुसार जर बघितलं तर 2 महिन्यात 2 महिन्यात त्यात 18 इंचांनी वाढ झाली, ह्याच्यात 20 इंचांनी वाढ झाली, झाली. आणि त्याच्यात 21 इंचांनी वाढ झाली. 21 वाढ. आणि हे आपण नुसतं तोंडाने बोलून काहीतरी सांगायचं आणि काहीतरी दावायचं हा विषय नाही. बरोबर. आपण पहिल्यांदा पण बुंदे मोपले होते, दुसऱ्यांदा पण बुंदे मोपले होते केळीचे, आणि आज आपण तिसऱ्यांदा पण केळीचे बुंदे मोपलेले आहेत. तसंच आज आपण आतमध्ये पण जाऊन केळीचं वातावरण कसं आहे, काय बुंदे कसे आहेत, कमीत कमी तिथला पण 30 इंचाच्या पुढे, बरोबर. आणि हो. जास्तीत जास्त 35 इंचापर्यंत आहे. हो. आणि हिथला पण आपला शेवटचा बघितला आपण तो 35 इंचाचा आहे. मग मला काय म्हणायचंय, आता जर बघितलं तर हा प्लॉट डिप्रेशन मध्ये होता, वय खाल्लेला होता, थोडक्यात गच्चा धरलेला होता, किंवा टाकलेली खतं लागू होत नसत्या, असा हा प्लॉट होता. असा आज ह्या प्लॉटला जर कुणी आलं तर तुम्ही लबाड बोलताय असं कुणीही तुम्हाला आणि मला कुणीही म्हणेन. झालं तसं. तर आज ह्या प्लॉटकडे बघितल्यावर हा प्लॉट डिप्रेशन मध्ये होता असं कुणालाच वाटणार. सुरुवातीला मला म्हणायचे लोक, पहिली गोष्ट म्हणजे मी शेतीच कधी केलेली नाही, जे केली मी पहिल्यांदा केली. मी 5 वर्ष दुसऱ्या फील्डचा अभ्यास करत होतो, आणि ती पण चालूच आहे आपलं. पण शेती आहे, आता शेतीकडे पण लक्ष दिलं पाहिजे, कारण तिकडचा अभ्यास पूर्ण झाला आता. बरोबर. म्हणून मी शेतीकडे उतरलो होतो. तेव्हा म्हणायची माणसं, ह्याला काय येतंय, ही काय करायचं, पण अक्षरशः माणसं हँग झालेत गावातले. आता नाही, पिंपळनेरमध्ये टॉपला आपला प्लॉट आहे सध्या, सांगायचं झालं तर. मला एक सांगायचा विषय असा आहे की तुम्हाला जी थोडक्यात आपण जे म्हणतो ना, परिसाचा पर्श, लोखंडाला परिसाचा पर्श झाल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं, असं तुम्हाला आपले शेलगावचे जे अजिंक्य साळुंके सर आहेत, हे तुम्हाला त्यांनी नुसता सल्ला दिला नाही, तर त्यांनी तुम्हाला साथ दिली. आज मार्केटमध्ये सल्ला देणारे भरपूर आहेत. दारू पिऊ नको, अमकं करू नको, तमकं करू नको, असं सांगणारे खूप आहेत, पण साथ देणारे कमीत. हो बरोबर आहे. कारण दारूकडे कुठला माणूस जात असन, किंवा कुठल्या व्यसनाधीन माणूस जात असन, त्याचं कारण एक वेगळं असतं. प्रत्येकाच्या
घरात ते प्रत्येकाला माहिती असतं, पण बरोबर. त्याला नुसता सल्ला देण्यापासून साथ देणं म्हणजे थोडक्यात वेळ दिलाय त्यांना ती आपल्याला. माझं आहे हो, म्हणून ज्यावेळेस कुणीही समजतो त्यावेळेस तो देत असतो साथ. बरोबर. आणि ती सल्ला देणं म्हणजे वाट सुरू करता चालता चालता कसं विचारतो की वाट कुठं जाते हो, आपण श्रम होतो ही पुढे 2 गाव आहेत अमुक अमुक, बरोबर. हे काय झाले सल्ला झाला. सल्ला झाला. साथ देणं म्हणजे काय की एखाद्याने विचारलं की साहेब मला अमुक अमुक गावात जायचं, चला मी तुम्हाला गाडी बसून, बसून नेतो. बरोबर आहे. ती काय झाली साथ झाली. सातचा. साथ आणि सल्ला ह्याच्यात खूप अंतर आहे. आणि आपल्या कंपनीचे जे मालक आहेत वापरा बायोनिकचे प्रसाद वाघमोडे सर, विषय असा आहे की त्यांचं हेच म्हणणं आहे की आज मार्केटमध्ये शेतकरी खूप मोठ्या लेवलला खर्च करतोय आणि खूप मोठ्या लेवलला कष्ट करतोय, पण त्याला साथ देत नाहीत. हा, बरोबर. सल्ला मार्केटमधून भरपूर भेटतोय, बरोबर. त्याच्यामुळे त्याचं कष्ट त्याच्या कष्टानुसार खर्चानुसार अपेक्षित उत्पादन निघत नाही. बरोबर. आणि त्या ठिकाणी आपला शेतकरी आज कुजत चाललाय, जे झुकत पाहिजे चाललाय. तीच मिळत नाही नेमकं. बरोबर आहे. असं झालेलं आहे. आज मला काय म्हणायचंय, साथ तुम्हाला अजिंक्य साळुंके सरांनी दिली म्हणून खूप आज आनंदाचं वातावरण आहे. अगदी खाली बसून बघू द्या, त्या ढेगाऱ्याहून बघू द्या, हो, वरच्या हो, हो. कुठून कशी जर नजर टाकली कुठेही तर बघू दिसतं द्या. लागायचो का प्लॉट आहे. पण खरंय. जर साथ भेटली नसती, नुसता सल्ला भेटला असता, नाही हे शक्य नव्हतं. खरं शक्य नव्हतं. त्यांना खूप आपल्यासाठी केलेलं आहे. बरोबर आहे का नाही? 100% कारण केलेलं आहे. आज मला काय म्हणायचंय, शेतकऱ्याचा कळवळा असणारी सुद्धा मार्केटमध्ये आहेत. आपण त्यांचा पण जे जेकार केला पाहिजे अजिंक्य साळुंके सरांसारखा. कारण विषय कसा आहे की आज एकामेकाची तळमळ वाटणं, एकामेकाचा हेवा देवा वाटणं, एकामेकाला वेळ देणं, समजून सांगणं आणि ते अगदी आनंदात रूपांतर होणं, ही गोष्ट म्हणजे मला वैयक्तिक असं म्हणायचंय, सर अजिंक्य साळुंके सरांना कधीही त्यांची फॅमिली विसरू शकत नाही. कारण त्यांनी जी सल्ला आणि साथ दिलेली आहे ती एकदम जबरदस्त आहे आणि ती इथं दिसते. तर केळी क्षेत्रातले जे शेतकरी आहेत, ज्यांचं टेम्परेचरमुळं केळीनी वय खाल्लंय, गच्चा धरलाय, 2 पाल्याच्या मध्ये पाहिजे अशी अंतरी पडाना, जमीन हरड आली, निबार आली, बरोबर. कडक झाली, अशांसाठी आता तुमचा ह्या अनुभवाला घेऊन 2 महिन्यात जो झालेला बदल आहे, तर तुम्ही एक सल्ला संदेश काय सांगाल की बाबा वापरा बायोऑर्गॅनिककडं शंकास्पद पाहिलं पाहिजे, वापरा बायोऑर्गॅनिककडं निसंकोचपणे पाहिलं पाहिजे, वापरा बायोऑर्गॅनिक वापरायचं म्हणजे आपण केलेल्या कष्टाची परतफेड आपल्याला पाहिजे म्हणून वापरलं पाहिजे, का वापरा बायोऑर्गॅनिकचे चांगले चांगले व्हिडिओ दिसतात म्हणून वापरलं पाहिजे, का वापरा बायोऑर्गॅनिक आपलं उत्पादन अपेक्षेपासून जास्त काढून देतं म्हणून वापरलं पाहिजे, का हे व्हिडिओ पाहून आपल्या खरंच शेतकरी मित्रांना कष्टाची जाणीव करून आपण केलेल्या कष्टाची परतफेड म्हणून आपल्याला उत्पादनात वाढून देतं, वापरा बायोऑर्गॅनिक म्हणून वापरलं पाहिजे. ह्याच्याकडे आपण आपल्या शेतकरी बांधवांनी कशा नजरेने पाहिलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? कसं आहे, मी प्रत्येक वेळेस बघत असतो. ऍक्च्युली तुम्ही जेव्हा व्हिडिओ अपलोड करत असतो युट्यूब चॅनलवरती, हा. बरेच व्हिडिओ पण बघितलेले आहेत, नाही असं नाही. हा. पण माणसांनी खरंच ती व्हिडिओ बघून त्यांना जर शंका असेल तर त्यांना प्लॉट जाऊन बघितला पाहिजे. खरंच वापरा बायोटेक जे आहे, म्हणजे तुम्ही जी खर्च करताय ना त्या खर्चा पटमध्ये तुम्हाला रिटर्न देऊ शकतं. कारण लय काय नाही, आता 2 डोस जरी म्हटलं तरी 1 लाईन तुमची जाईल, पण तुम्हाला जे उत्पन्न भेटेल ना त्याला तुम्ही कम्पेअर करू शकत नाही. म्हणजे खरंच रिझल्ट बघण्यासारखा आहे. झाड जे हालते ते डोस सोडल्यानंतर ते ऍक्च्युली रोज येऊन बघण्यासारखं आहे. म्हणजे पिक्चर ज्या प्रकारे आपण बघत असतो, सस्पेन्स असतो की बाबा आज प्लॉट कसा दिसू शकतो. आणि जर समजा तुम्ही 2-3 दिवस गावाला गेला चुकून आणि जर तुम्ही महागारी बघताय ना, ते खरंच जे चित्र बघता तुम्ही ते अतिशय वेगळं चित्र आहे. आणि आय डोंट नो, म्हणजे मला माहितच नाही की तुम्ही काय ते वापरू बायोटेक मध्ये, पण ते काय एवढं खरंच म्हणजे त्याच्यात हे आता तुम्हाला सांगतो, मुद्दाम हा. सांगतो, त्याच्यात हे की त्याला पाहिजे ते. आज मार्केटमध्ये काय झालंय, पाहिजे ते आता कुणाबद्दल काहीच बोलू शकत नाही आपण. बरोबर बरोबर पाहिजे ते देतात का काय देतात जे ते जीवाला माहिती. बरोबर आहे. फक्त मला काय म्हणायचंय, आज आपण दोघं बोलतोय, आपल्या दोघाला कानाने ऐकाय पण येते, ऐका हो. हे मुख आहे, बरोबर. ह्या मुख्याला तुम्ही तुमच्या पद्धतीने देत होता, हो हो. पण अपेक्षित जी वाढ पाहिजे होती ती नव्हती. ती नव्हती. बरोबर. पण अजिंक्य साळुंके सरांनी ज्या वेळेस तुम्हाला एक शब्द सांगितला की वापरा बायोऑर्गॅनिक मार्केटमध्ये असे मी साहेब लोक तुमच्या प्लॉटवर येतील, हो. ते पाहिजे ते मार्गदर्शन सगळं करतील सगळं. आज मला काय म्हणायचं, ही मुख आहे. बरोबर ही आज आपण सहज जर ह्याकडे कशी नजर टाकली ती बोलकं झाले. का बरोबर बोलकं झालंय की त्याला पाहिजे ते आपण दिले, दिलेला आणि ह्याच्या अगोदर बी तुम्ही देत होता, फक्त टाकलेली खतांचं विघटन होणं, अपटेक होणं, अपटेक. ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. आणि त्या गोष्टी जर नाही झाल्या, जमिनी ती आवाळ, हो. जमीन आवाळ आली तर मुळी पाहिजे अशी चलत नाही. म्हणजे मुळी पाहिजे अशी चलत नाही ह्याचं उदाहरण आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना सहज कळणं असं मी सांगतो. रोड खड्ड्याचा असला तर कितीही लाखाची गाडी असू दे त्याच्यावर स्लो चालते, स्लो चालवावं लागणार. आणि रोड जर प्लेन असला तर कसलीही गाडी असू दे, तिला चाकण इंजिन असलं ब्रेक, ती गाडी एकदम काम. न आदळता व्यवस्थित चालेल. बरोबर. मग आपली जमीन जर भुसभुशीत असेल, आणि जमीन भुसभुशीत असताना जर अन्नद्रव्यांचं
विघटन झालेलं अन्नद्रव्य जर त्या जमिनीत उपलब्ध असेल आणि ती मुळी सहज चालता चालता जर तिला अन्नद्रव्य भरपूर भेटत असते, हिथं ह्याला वाढ म्हणायची काय गरज आहे? काय गरज नाही, बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? हो जसं आपल्याकडे एखादा नातेवाईक आला की आपण पहिल्यांदा पाणी झालं की चहा झाला की नाश्ता, आणि लय गडबड असली, साहेब मी येऊ का, मला हो. गडबड आहे, पण आपण जे संस्कार आपल्यावरती आहेत तो पाहुणचार आपण केला तर तो जसा ते आपल्याकडून गेल्यानंतर कुठेही नातेवाईकात बसल्यावर म्हणतो की माणसं होती बरं का, बरोबर. मला तर अगदी 5 मिनिटात त्यांनी चहा बी नाश्ता बी पाणी बी सगळंच, गडबड होती पण त्यांनी तरी 5 मिनिटं वेळ दिला. ही काय झाली माणुसकी. बरोबर. तसं या पिकाला गरज कशाची? अन्नद्रव्याची. अन्नद्रव्य. आपण गावात पाटील आहे, आपण गावात सरपंच आहे, आपण गावात पोलीस पाटील आहे, आपण गावातला सदस्य आहे, आणखी आपलं एकदम गावात वेगळं पद आहे, ह्याला काही घेणं नाही. बरोबर. हे आपल्या रानात जरी लावलेलं असलं, मी आज स्पष्ट म्हणतो की हे म्हणतंय वापराबावर का आणा, नाही, स्पष्ट खरंच का म्हणतोय चांगलं आहे ते. की गरज आहे तुम्ही टाकलेल्या खतांचं विघटन करण्याची, तुम्ही टाकलेली खतं लागू होण्याची, तुमच्या कष्टाची परतफेड, उत्पादनाचं तुम्हाला अपेक्षेपासून जास्त निघणारं उत्पादन हे क्वालिटी क्वांटिटी मध्ये निघालं पाहिजे. आणि निघालेलं उत्पादन हे कुठलाही व्यापारी ज्यावेळेस केळीकडे येतो त्यांनी म्हणलं पाहिजे हा प्लॉट मीच घेणार, मार्केट पासून 2 रुपये वाढून देणार पण मीच घेणार. ही ज्यावेळेस घडणार त्यावेळेस तो शेतकरी त्याला शेती करत असताना आतून अभिमान वाटणार की खरंच मी काहीतरी पीक आणलं बरोबर. आणि व्यापारी मला असा बोलत होता. ही 10 जागेवर आपण चर्चा होती अशी. बरोबर. मग तसं पीक आलं तर, आणि तसं पीक नाही आलं, उलटी चर्चा काय असती, केळी होई आपण कधीच लावणार नाही, केळी होई आपण कधीच लावणार नाही. पण इथं आपल्याकडे नाही, वापराबाहेर आलं आणि ह्या औषधानंतर होप वाढते की नाही केळी केली पाहिजे, कारण आहे Energy. काहीतरी कारण आतून. जमते आपल्याला आणि प्लॉट पण आलाय चांगला बघण्यासारखा. नाही, इथं आल्यावर एनर्जी भेटते. हो हो. कारण शिळेनी जर वय खाल्लं केळीनी तर हिथं आलं की आपली एनर्जी डाऊन होती. डाऊन होते. भलं खिशात मी म्हणतो 1 लाख 1.5 लाखाचा पुडका असू द्या पैशाचा, हिथं आल्यावर एनर्जी का उठणार, इकडे बघितलं की एनर्जी उतरणार. बरोबर. आणि हिथं खिशात जरी काही नसलं आणि ही जर चांगलं जोमात असेल तर आपल्याला ते खिशात नसलं तरी आपल्याला एनर्जी येणार. त्याचं कारण काय की पीक तजेलदार आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही थोडक्यात एक बारकायाने आता सुरुवातीला असं मी प्लॉट बघितलं होतं आजूबाजूलाच की माझ्या प्लॉट पेक्षा भारी होतं, अगोदर लावलेलं होतं. आता अगोदर लावलेलं आहे म्हटल्यावरती प्लॉट बघायला चांगलंच वाटणार आहे, काय शंका नाही. पण अक्षरशः कंडिशन आज झाली की माझे प्लॉट 1-2 महिने 1.5 महिन्याने पुढे गेला असं मला वाटायला लागलं. त्यांचे प्लॉट आहे असे दिसायला लागले. म्हणजे हा जे डिफरन्स दिसतो तो खरंच वेगळा डिफरन्स आहे. आणि हा रिझल्ट मला एकदम भारी वाटलं. मला सुरुवातीला वाटायचं त्यांच्याकडनं ट्रीटमेंट घेतली पाहिजे मला, कारण मन असतं घाबरत असतं, आपल्याला माहित नसतं. पण किती छान आहे म्हणलं, ह्यानं किती भारी प्लॉट आणलाय. आपण बघितलेला रिझल्ट, एंड रिझल्ट मला माहित होतं, त्यांची केळी बघितली ती हे आपला येणार आहे, याबद्दल मला मी सोडणार नव्हतं ती. पण मनात असं वाटायचं की शंका किती की बाबा भारी ह्यांना पण प्लॉट आणलाय आणि आपल्याला पण अशी औषधं माहित पाहिजे ती. आणि अक्षरशः पुढे जसं गेलो तसं चित्र बदलत गेलं सगळं. आता एवढं चित्र बदलत गेलं की काय सांगायची गरज नाही. आता म्हणजे रिझल्ट समोर आहे. रिझल्ट जो आहे तो समोर आहे. आणि केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना माझी अगदी हात जोडून विनंती, विषय असा आहे की मार्केट मधलं आपण जे पाहिजे ते, जे गरजेचं आहे, जे लागतं ते सगळं वापरतो, गरज आहे त्याची, मी पण नाही म्हणणार नाही. पण तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये ज्या वेळेस वापरा बायोनिकला ऍड करता त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की खरंच शेती एकदम सोपी आहे. कारण बघा, हे उदाहरणार्थ सरांनी केळी लावली कसं आहे ते मीठ, जेवणात जे मीठ लागतं ते चव किती महत्वाची आहे हा. ते म्हणजे वाईट आहे काय सांगायचं झालं तर. कारण जर सक्सेस पाहिजे असेल ना तर एकदा काय होईल, आता असं जर तुम्ही खर्च करताय आणि तुम्हाला उत्पन्न मिळत नाही, एक वेळेस ट्राय करा, थोडं पैसे जातील, परत निर्णयच घ्या की वापरायचं का नाही. तिथे कोणी सांगायची गरज लागणार नाही, कारण तुमचा रिझल्ट सांगाल तुम्हाला काय करायचंय ते. असा विषय आहे. तेच मला सांगायचंय सर की विषय आज मार्केटमध्ये असा झालाय की तुमच्याकडे मी म्हणतो 10,000, 5,000, 40,000 केळी असू द्या, तुम्ही 2,000 ते 5,000 तुमच्या परिस्थितीनुसार, पण तुम्ही वापरा बायोनिकला ज्या वेळेस फर्स्ट टू एंड करणार त्यावेळेस सरांनी जसं आज 2 महिन्यात रिझल्ट घेतलाय, सर जर कदाचित मी म्हणतो पहिल्यापासून आमच्याकडे असते तर आता ह्या केळींनी सोन पण पूर्ण झाली असती, कारण त्या लेवलला गेला असतं. मग मी म्हणतो तुम्ही आमच्याकडे फर्स्ट टू एंड ज्या वेळेस कुठलाही केळीचा प्लॉट आमच्याकडे फर्स्ट टू एंड येणार आणि तुम्ही अगदी मी म्हणतो 40,000, 20,000, 10,000 झाड आहेत त्यातली निम्याच झाडाला जरी केलं, अगदी मी म्हणतो 2,000 झाडाला जरी केलं फर्स्ट टू एंड, तर तुमच्या लक्षात काय येणार आहे, ही केळी कटिंगला कधी आली, त्या केळीने खालीवर पाना झाला का, या केळीत व्हायरस जास्त आला का, या केळीने वय खाल्लं का, ही केळी कटिंगला ज्यावेळेस आली त्यावेळेस व्यापारी काय बोलला, ही केळी ज्यावेळेस कटिंगला आली त्यावेळेस त्याचं वजन काय भरलं, आणि मार्केट मधला इतर खर्च आणि वापरा बायोनिकचा इतर खर्च आणि निघालेले एक्स्ट्रा उत्पादन ह्याचा ज्यावेळेस आपले शेतकरी बांधव ज्यावेळेस गणित करून जुळवतील त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल की वापरा बायोनिक खूप हिताचं आणि गरजेचं आहे. आणि जर ह्याच्यावरती विचार नाही केला तर मग जसं शेजारी एकामेकाकडे पाहतात, कशा नजरेने पाहतात, ती थोडंसं आज मी उल्लेख करतो की उदाहरणार्थ हे माझे शेजारी ह्यांचा प्लॉट चांगला आला तर मग मला काही गोष्टी बघवत नाहीत मला, मग मी काय ह्यांना म्हणायचं केळी लय भारी आली राव, मग सहज सांगतात काय केलं काय नाही.
मग काय केलं काय नाही सांगितलं की मग मी थोडंसं मला माहिती आहे आता ह्यांचं कुठं थांबवायचं. मग मी विचारणार ह्यांना काय वापरलं बरं, लईच भारी आली. आता माझं मन चांगलं असलं तर मी ओके म्हणणार बरोबर चांगले. आहे. हा. माझ्या मनात जर वेगळं काय असलं तर मी ह्यांना म्हणणार ती वापरलं का, किती खर्च आला इतका, काय तुम्ही त्यापासून ती दुसरं मार्केटमध्ये अजून आलंय कमी खर्चात तुम्हाला ती काय राव तुम्ही, मला म्हणायचं असतं कायला कुठं नादी लागला ही म्हणून एक तर दिशाभूल करायची म्हणजे वाट चुकवायची. आणि आणखी एक आपली दिशाभूल करणारे मंडळी का असे, उदाहरणार्थ मी ह्यांच्याकडून उसने एक 50,000 रुपये घेतले. मी ह्यांचा नातेवाईक आहे, उदाहरणार्थ मी मेवना आहे ह्यांचा साडू आहे किंवा मी ह्यांचा बंधू आहे शेजारी. मी ह्यांच्याकडून 50,000 उसने घेतले, ह्यांच्याकडे पैसे आले किळी विकलेली. मी 50,000 उसने घेतले किंवा 5 लाख उसने घेतली, ह्यांनी मला दिले मोठ्या माने, कधीच न मागणारा मागितलं ना, आज आपल्याकडे आले तर धरा. मग मी ह्यांच्याकडून 50 किंवा 5 लाख घेतले तर मी ह्यांना देणार पैसे कसे बरं का, माझं मन चांगलं असलं तर मी कसे देणार हे बी सांगतो. आणि मला ह्यांचं चांगलंच बागवायचं नाही त्यावेळेस मी पैसे कसे देणार, मला ह्यांचं चांगलं बागवायचं नाही मग मी पैसे कसे देणार. ह्यांनी मला 5 लाख दिले, मी ह्यांना 50,000 20,000 40,000 कधी लाख असं करून तुकडं करून ते 5 लाख देणार. म्हणजे माझ्या मनात पाप आहे, मला ह्यांचं ते पैसे सगळे वाया गेले पाहिजे ही माझा हेतू आहे. आता मला ह्यांचं चांगलं बागावत आहे आणि चांगलंच झालं पाहिजे ही माझ्या आतमधून आहे. तर मी ह्यांच्याकडून 5 घेतले तर मी 5 वन टाइम ह्यांना देणार. बरोबर. ही माणसं वळखली पाहिजेत आपण. कारण विषय असा आहे, ज्यावेळेस आपला शेतकरी बांधव कुठला असू द्या तारांबळीत असतो ना त्यावेळेस नातेवाईक सुद्धा चहा प्यायला येत नाहीत बरं का. आणि ज्या वेळेस त्याकडे किळी असन द्राक्षी असन डाळिंब असन अगदी कांदा असन त्याचे पैसे देत ना ह्यांना बरोबर मेळ लागतो. ह्याच्याकडे पैसे आलेत मग चहा येणार ह्याकडे तिकडे गप्पा काढणार असंच शेवट शब्द वापरणार. शेवट 50,000 तेवढं 1 लाख 1.5 लाख मला उसने दिले असते तर एका महिन्यात परत करतो. आणि ते 1 महिन्याचं 1 वर्षावर जातं आणि आपल्या शेतकरी बांधवांना जे पुढचं काम करायचं असतं ते थांबतं. तर मी म्हणतो स्पष्ट नाही म्हणाल का. दुसरी गोष्ट जे काय तुम्हाला कोणाला ज्याचा काळवाळा येतोय त्याला पैसे देताना एकच सांगा मी पैसे देतो पण एक खात्यात देता येत असले तर घ्या, चायपाय तुम्हाला द्यायचे असेल तर पैसे माझे तुम्हाला भेटणार नाही. कारण ह्या काही गोष्टीचा माझ्याकडे अनुभव आहे म्हणून मी काही गोष्टी बोलतो. कारण ह्या गोष्टी जर आपण नाही बोललो तर मी साळुंग साहेब आहेत, भगत सर आहेत, खूप काय आम्ही केळीचे चांगले प्लॉट केलेले, त्यांचे मित्रमंडळी नातेवाईक मेवना साडू यांनी पैसे घेऊन गेले, परत पैसे दिले नाही 2-2 वर्ष झाली त्यांना परत प्लॉट करायला सुद्धा केळीला पैसे नाहीत. तर थोडंसं सुधरून राहावं. आपले थोडक्यात वचके तोडणारे असतात. तर आपण सरांनी थोडक्यात जे काय त्यांच्या मनामधून जे काय केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक पॉझिटिव्ह जे पाहिजे ती एनर्जी मी म्हणतो अगदी मन मोकळ्यापणाने दिलेली आहे. तर तुम्ही हे वापरून आजच्या परिस्थितीला समाधानी आहेत. यस. तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं गल्लं त्याची माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गॅनिक कंपनीकडून कॅमेरा धरलेल्या आपल्या समाधान भगत सरांकडून, आपल्या शेजारी उभा राहिलेत ते करमाळचे गजानन साळुंके सर, सर्वांकडून आणि आमच्या वापराबाई ऑर्गॅनिक कडून तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्ते. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडं. मी अक्षय कुमार काशीनाथ फुगे, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. तर तुम्ही सर ह्या प्लॉटसाठी आपलं वापराबाई ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन ज्या वेळेस आम्ही पहिला डोस दिला तर त्यावेळेस आपल्याकडे तारखेचा वगैरे उल्लेख आहे आणि आपण त्यानंतर दुसरा डोस दिला. आता आपण तुम्हाला 3रा डोस देणार आहे. सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे, आपण पहिलं झाड दुसरं झाड म्हणजे 5व्या रांगेतले 5वी किंवा 6वी असं त्यात सगळं हे 3 आपण मोजली होती आणि हे 2 ही 2 मोकळी. काय करू आपण पहिले जे बुंदे मोजले होते आपण लोकेशनचे हा. ते बुंदे आपण मोजू. तर जिथं उभं राहिलं त्याच्या उजव्या साईडचं जे पहिले झाड होतं त्याचा बुंदा भरते साहेब किती भरते बघा बरं. जवळजवळ 34 बुंदा 34 इंच बुंदा 33 इंच. 33 इंच आसपास बुंदा दिसतोय आपल्याला. क्लिअर कट 33 इंच भरते बरोबर. त्यानंतर त्याच रांगेतलं दुसरं एक झाड 13 इंच बुंदा होता बरं पहिला. आणि त्यानंतर जे काय असेल त्याच रांगेतलं 2 नंबरचं झाड आपण मोजलं होतं. मला वाटतं ही 12 आणि ती 13 असं काहीतरी होतं काय. 13-14 होतं बहुतेक. ही 14 होता, हम्म. ही 13 आणि 12 असं होता. 12 होता वाटतं पहिल्या झाडात. आता हे पहिल्या झाडाचा बुंदा मोकला आहे. किती होता आपल्याला पहिल्या लक्षात येईल. आता किती आहे झाडाचा बुंदा जवळजवळ 35 इंच बुंदा आहे. जवळ क्लिअर कट 35 आहे. 35 इंच म्हणजे आपण अगदी मीटर पाशीच धावतोय मुद्दाम 35 इंच. आणि त्या पाठीमागच्या झाडाचा मोकला होता नाही. हा मोजलं होतं की त्याचा बघा. असे 4 झाड मोजली होती. आता मी अजून एकदा लोकेशन घेतो.
पाचशे लाईन मध्ये आपण दोन मध्ये पाचशे लाईन मध्ये आता तिसऱ्या झाडाचा किती दोघं दिसतात आपण 35.5 आहे. 35 धरा 35.5 35 धरा 35 धरा. आता ही पुढची दोन झाडं हा लोकेशनचं डाव्यासाठी रांगायचं लाईन मधलं पहिल्या झाडाचा 14 इंच होता आणि दुसऱ्या झाडाचा 14 इंच होता हा. आता किती इंच कमल पडलेलं वगैरे आपल्याला आपण मुकाम सगळे आपण लावण्याचा प्रयत्न करतो. हा 35 आहे हा बुंदा पण 35 आला खालचा एकदम पाठीमाग. ही बुंदी झाली पण आता आपण जर खालून हा बाग जर बघितला हा असा एकदम जबरदस्त आलेला दिसतोय. हे आपण मुद्दाम आता आतमधलं एक दृश्य जसं आहे तसं दावण्याचा प्रयत्न करू. हे बुंदे वगैरे आपल्याला इथं दिसतात. किती ते 36 एक म्हणजे हे 6व्या लाईन मधलं दुसरं झाड ह्याचा 36चा बंद आलाय. 36 ह्याच्या पाठीमागचं एक घ्या बरं ते. आतमध्ये इकडे अजून जास्त आहेत आलेले सगळे. म्हणजे आपण जिथं मुपले तिथल्यात आपण मुपून काढले म्हणजे 34 आलं ह्या लाईन 35 आलं आणि शेवटचा ह्या लाईन जाऊ आता सरळ चाला हम्म. आणि आपल्याला हे सरसकट तुम्हाला ह्या लाईनला दिसतील मुद्दे सगळे. आता खालचा पाला बघितला तर ही हिरवा आहे निस्वन झालेली. आपण आता जर सहजासहजी बघायचं म्हणलं तर हे कमळ कसं पडलंय काय आपल्याला सगळंच 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि हे 13 आणि हे 14. आता 14 फण्या जवळजवळ उमरलेल्या आहेत. परत अजून एकदा मोफा बरं म्हणजे व्यवस्थित वरची टॉपची एक थांबा एक मिनिट हा वरची टॉपची एक हा ही 2 हा. पलीकडे एक आहे 3 ही 4 ही 5 ही 6 पलीकडे एक आहे 7 8 9 10 11 12 13 आणि इकडच्या बाजूला एक 14 आहे. 14 म्हणजे 14 फण्या 14 फण्याचा एक गड पडलेला आहे हा. जवळपास. म्हणजे हे पूर्ण निसवून झालेली आहे जवळपास आता- निष्णात झालेले आहे आहे. का नाही? ह्याला अंगठा वगैरे सुटल्याला सगळं दिसतंय आपल्याला. हो 14 फण्या तर कमीत कमी आहेत आपल्याला. जास्तीत जास्त आता जे काय जे आपण 12 पर्यंत धरू शकतो. 10-11 धरू शकता. हा, 12 10 धरलं तरी काय नाही 10 10-11ला काय अडचण नाही. बरोबर. आणि ही व्हरायटी कुठली आपल्या केळीची ही जैन व्हरायटी जैनची जात आहे. आणि जर आपण सहजासहजी असं खाली बसून जर बघितलं तर खालचे पाले जे आहेत ते 1-2च फक्त पिवळे पडलेले हे पण औषध फवारलेलं आहे त्यामुळे पिवळं पडले तणनाशक म्हणून. नाहीतर हे करप्या वगैरे किंवा ते तसला प्रकारच नाही. हिरवा आपण अजून सुरुवातीपासून आपल्या प्लॉटवर हिरवा पण हल्लेला नाही. ही जर असं सहज एक पूर्ण काळोखी दिसणार तुम्हाला. घेतलं तर पाले पिचाकलेत पण हिरवेगार पाले आहेत. कमळ पडायला सुरुवात झालेली आणि सहज आपण कसं जरी प्लॉट बघितला बुंदा एक नंबर आहे. आणि वरच्या रानात लय बुंद्यात भारी काळजी करायचं. करायची गरज नाही. पाला हिरवागार आहे आणि वरचे जे पाले आहेत ते पण एकदम अंतर आहे 2 फणीच्या मधलं अंतर सहज 1 फुटाचं वरच आहे. आहे का नाही? खाली थोडस तसं लांब हा तसं ते वाढतंय म्हणायचं. बरोबर. दुष्ट लागासारखं प्लॉट आहे. पिंपळे टॉप ऑनलाईन शेतकरी हँगच झाले. म्हणले असा प्लॉटच आमचा नाही. म्हणले आम्ही एवढा बदलून आमचा कॉल नाही. हो हे बघा समोर जवळपास सेटल झाले. फुगायच्या लेवल मध्ये झाले. सुरुवात दिसतो ना शकताय हा एक गड आलेला आहे जवळजवळ फुगायला सुरुवात झाल्यासारखं झालेलं आहे. आणि हा आपल्या प्लॉट मधला दुसरा गड मध्ये चालू सुरुवातीला म्हणजे मला जे दिसला होता ते ह्याच्या फण्या मोजून बघायचं असलं तर आपण बघू शकतो. बघा बरं किती 1 2 पलीकडे 3 ही 4 ही 5 6 प्लेट 7 8 9 10 11 12 आणि 13
13 फाने हे 13 फाने 13 अंगठा म्हणू आपण त्याला. काय अडचण हे अंगठा म्हणून आपण. सुरुवातीची एकदम पहिली निस्वन. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे आपल्याला जे रोडला आहे तिकडे आलेल्या फाण्या तिकडची 1 नंबर आहे आणि हा 2 नंबर मला दिसलेला आहे plot. म्हणजे तिथं पहिलं घड दिसला आणि इथं दुसरं दिसलं. हा हे दुसरा दिसला. म्हणजे पहिल्यातलं निस्वनीचं आहे हो हो तर आता आपण काय पाहण्याचा प्रयत्न करतोय की आतमधून आपल्याला माल कसा आहे की बरोबर. बुंदे वगैरे आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे इथं पण एक कसं गड पडलाय दिसतोय तुम्हाला. तिथं पण एक छान निस्वन झाली. फणीतलं अंतर, वादी पण चांगली आपल्याला वाढलेली दिसायला लागली. अजून एक आता ही डोस घेतल्यानंतर अजून भयंकर प्रकारे आपल्याला रिझल्ट दिसू शकतात. म्हणजे केळीची फुगल्याला माल जे दिसेल किंवा अजून म्हणजे ज्या प्रकारे जी निस्वन पेंडिंग आहे ती आपल्याला अजून चांगल्या प्रकारे रिझल्ट दिसू शकतात. फास्ट निस्वन. हा फास्ट निस्वन होईल. मित्रांनी असं सांगितलेलं आहे मला. हा डोस आपल्याला घ्यावाच लागतोय कारण पाहिजे असा माल जर बघायचा असेल कारण आता बुंद्यावर काम झालेलं आहे, प्लॉटवर काम झालेलं आहे पूर्ण. आता फक्त फण्यावर काम करायचं राहिलेलं आहे. तर त्यासाठी प्रयत्न चालू आहे आता तर रिझल्ट 1 नंबर आलेला आहे आणि आता अजून जर एक डोस दिला आपण तर बघण्यासारखं होणार आहे. आता सध्याचा आमचा पिंपळनेर गावामध्ये 1 नंबर प्लॉट आहे असं मानला जातो आणि मला म्हणायची मी इंजिनियर आहे आणि 6 वर्ष मी शेतात चालू नाही अजून खरं सांगायचं म्हणजे. माझा दुसरा बिझनेस आहे, मी दुसरा बिझनेस करत असतो आणि थोडंसं म्हणलं ब्रेक घेऊ म्हणलं त्यातनं रेस्ट थोडीशी घेऊ म्हणून मी आता तिकडे ओके झाल्यामुळे तिकडचा अभ्यास झाल्यामुळे इकडे आलो पहिल्यांदा शेती करायला लागलो आणि केळी केली. आणि केळी केली अजून त्यामध्ये आणि केळी केली आणि मार्गदर्शन मित्राचं असल्यामुळं एक चांगलं झालं. तेव्हा म्हणायची ह्याला काय येतंय, काय होत असतं, सुरुवातीला सगळे अशीच म्हणायची. जेव्हा काय हे प्लॉट बघायला लागले तेव्हा एडी झाली माणसं सगळी. आता प्रत्येक सारखं प्लॉटला व्हिजिट द्यायला योगा म्हणतात काय काय असे वेळ झालेले आहे. आहे का वेळ येऊ का? हा योगा वगैरे असं म्हणायला लागलेलं आहे ते. म्हणजे प्रत्येक वेळेस कुणी ना कुणी येतं काहीतरी त्याच्या अनुभवातून एक सजेशन देतं. मी ऐकून घेत असतो. आपलं शेड्यूल चाललेलं आहे त्या पद्धतीने चालत असतो आणि दुसऱ्या वेळेस मी म्हणजे माझ्या पद्धतीने चाललेलो असतो आणि ती केल्यानंतर परत म्हणजे तुम्ही पुढच्या वेळेस काय चाललो होतं असं कसं काय झालं म्हणजे असा विषय झालेला आहे. ज्यावेळेस आपला प्लॉट बिघडला त्यावेळेस सजेशन देणार आपल्याला भरपूर. हा सजेशन देणारे आज भरपूर असतात. परिस्थिती अशी की साहेब असा प्लॉट आणायला काय करावं लागणार आम्हाला. हा असं विचारतात. आता काल सजेशन देऊन जाणार आणि आज म्हणणार तुम्ही काय सोडलं होतं करायला असा विषय होतोय सारखा. बोलणारा मध्ये होऊन जातोय आणि परत कौतुक करायला सुरुवात करतोय असा विषय झालाय. प्लॉट तसा आलेला आहे. प्लॉट असा पिंपळनेर मध्ये कोणाचा जुळलेला नाही. कोणाच्या 5-6 फक्त फण्या पडलेल्या आहेत. मी व्हिजिट केलेले आहेत काय काय प्लॉट. असं आपण कोणा प्लॉटला नाव ठेवत नाही अजिबात पण थोडस मार्गदर्शन पोचलेलं नाही. आपण नजरे बोलतो, नजरेला दिसतंय हा इतरांचे प्लॉट जे आहेत ते तुम्ही पाहिलेले असतील. हो ते प्लॉट म्हणून तुम्ही ही सगळी गोष्टी बोलताय ना. बरोबर. हे कसं आहे मग शेती करावी तर अशी करावी असं म्हणजे एक उदाहरण बनून जाते. असं एक जर आनंद केलं मिळतो तर आनंद बाबा मिळतो इतर लोकांनी आपल्या प्लॉट मध्ये आले आणि मला विचारलं. काम करताना थकवा येत नाही. विशेष म्हणजे मी सगळं काम करतो एकटा. पिलं मीच कापतोय 2.5 एकराची. 3100 झाड आहे ती. आता एक 200-300 झाडं सुरुवातीच्या काळात थंडीनं वगैरे किंवा झाडाच्या प्रॉब्लेम मधून गेली झाड 200-300 पण पूर्ण झाडाचं शेड्यूल फवारणी, मच्छर फवारणी झालं, गड फवारणी झालं किंवा सगळ्या गोष्टी मीच करतो एकटा. थोडासा लोड होतो कधी कधी पण मला कंटाळ जाणवत नाही अजिबात कारण मला आनंद दिसतो समोर सारखा. जसं सुरुवातीला मी असं म्हणत होते की स्ट्रगल सोडल्यानंतर तुम्हाला एक आतून बळ मिळेल हा, काम करायला आणि तसं आहे. आनंद येत वाटतो इथं. हे बघा हे काम गड करावंसं कसे आले वाटतं. ते तुम्ही बघू शकता. जबरदस्त फणी पडलेले त्याच्यातून अंतर वगैरे. इथं आहेत आता पलीकडे ओळीनं आपल्याला बघा एक 5-6 झाडं ओळीनेच इकडं येण झालेली आहेत बघा ह्या लाईन. कड म्हणजे जवळपास झालीच काय राहिलीच नाही पलीकडच्या बाजूला. हो शिजून दिसते बरेपैकी. सेजनीच. हो ह्या इकडे तुम्ही तालेची बघू शकताय ओळीने येण पडलेले आहे सगळे. हे एकदम चांगले. आता तुम्ही सगळे घड समान समान असं म्हणजे फॉल्टी फणी पडली असं नाहीच. म्हणजे सरसकट बघण्यासारखंच पडलेले आहे. असं नाव ठेवायला जागा नाही अजिबात. आता ह्या इकडं आपण जर गेलो पुढे इकडं जाऊ आपण जरा थोडस. तुम्हाला अजून ह्या ठिकाणी बघायला मिळतील गोष्टी इंटरेस्टिंग आहेत. हे बघा ह्या ठिकाणी गड बघा कसे पडलेत. पाठीमागचं जर फणा मोजायचं म्हटलं तर ह्या पानाच्या मागे एक दडलेले वरती एक आहे. पानावरती 2. हा ही 2 परत इकडे 3. थोडस मला दिसत नाही मागं सरावं लागलं आपल्याला.
बघा पानाच्या वरती एक आहे, हा ही 2 आहेत, 2 इथं 3 आहे, 3 आहे, ही इकडं 4, 4 आहे. ही 5, ती 6, ही 7, 8, ती 9, ही 10, ही 11, ही 12, 13 जवळजवळ पडले ते इथं 14 गोंडा खाली. 14 वांडाफाने. आणि हे जो हे टॉपला जे आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे 11 आणि अजून अजून निघायचं. थोडेसे चालू आहे म्हणजे ही अजून बाकीचे 2 सुरुवातच आहे अजून. आता ह्या ठिकाणी तुम्ही अजून इकडे पलीकडे बघू शकता. आता पाठीमागची फणी पण बघू शकता तुम्ही. हे 1 2 झाडांच्या फण्या बघा. जवळजवळ आपण बघितलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 हे 14वी हवा ही लास्ट आहे बाबा 14 जवळपास. अंगठा म्हणू आपण. हा अंक म्हणू त्याला म्हणजे एक चांगलं बारीक जरा आता हे म्हणजे camera- कसं हे चित्र सुद्धा बघण्यासारखं जे आहे आपण ती भिंगरी असते का नाही तशा फण्या आल्यासारख्या आल्या त्या. हे घे रे. बघा म्हणजे इंटरेस्टिंग दिसतंय खालनं बघायला सुद्धा. म्हणजे पूर्ण निस्वन झालेला गड बघायसारखा. हा फोटो जर ह्याचे आणि- काढले अक्षरशः मी फोटोच काढून ठेवले त्याचं. तर ये आणि फोटो बनवल्यासारखे असं असं एकदम मस्त हा छान गड वाटतं. त्याचं एकदम बरोबर गड आलेले आहेत त्याचे. आता आपण ह्या ठिकाणी बघू. ह्या ठिकाणी बघा गड इकडं अजून तुम्हाला बघायला मिळतील उदाहरण. ते आहे इकडे थोडस 1 मिनिट सर खालची बुंदे थोडं जाऊ. घ्या घ्या. इकडे 7-8 फक्त केली का आपल्याला 7-8 लाईनीचे कटवून जातोय. 5 दिवसाला फवारणी घेतोय. होय. हा तेव्हा थोडस कंटाळून जातोय मी पण. पंप संपलाय बाहेर चालत जावं लागतंय असं होतंय ना. आता हे निस्वन जवळपास चांगले झालेले इकडं गड दिसतात ते 30-40% झालाय प्लॉट निस्वन आहे की नाही असं वाटत असेल तुम्हाला अंदाज. अरे बघा. वर झालंय. लय एक नंबर झाला हा हो. एक आता ती वरच बघा ती हाताला येत नाही तिकडे जवळपास असं झाले की पंपच पुरत नाही फवारण्यासाठी. मला वाटतं ती उंची बुंदा सगळ्याचं कॉम्बिनेशन जुळतंय त्यामुळं एक चांगल्या प्रकारे गड आपल्या पडलेला अजून दिसतात ते. आणि त्या मागे ते रिझल्ट हे बघा इकडं बघा ही फण्या बाजूच्या पडले ह्या बघा माग अजून ती चालूच आहे निसवून त्याची. आता आता हे बघा चांगल्या फण्या पडलेल्या दिसते आपल्याला फण्या settle झालंय बघा. रेडी मोजायचे काय हे बघा 1 2 3 4 5 6 पलीकड 6 हे 7 हे 8 हे 9 हे 10 हे 11 जवळपास 11 दिसत ते आहे का हा हे 12 मग हे थोडस दिसत नाही खालनं जवळ असलं तर जरा पुढे लांब मोजले दिसते व्यवस्थित असं आहे. सर्वात महत्वाचं काय आहे पाला जर वरती बघितला तर एकदम छान आहे. एकच नंबर आहे. ते हा. करप्या काय असतं मी अजून बघितलेलं नाही. माणसं म्हणायची खालची पानं कापू नको हा, हा. आणि कारण खालची पानं कापली की करप्या अटॅक करतो येणं होतानी तर ती काय प्रकार मला अजून आढळलेला नाही. कारण मला काय वाटायचं की शेतात थोडी स्वच्छता असावी चालायला कसं आपल्याला दिसावं खालचं आपण चालत असतो आणि खालची 1-2 पानं थोडी पिवळसर कधी कधी पडते फवारल्यामुळं गवतासाठी त्यामुळे ते स्वच्छता तेवढी करायला बरं वाटतं मला म्हणून मी करत असतो. पण हे करप्या काय असतो मला अजून तर नाही माहिती. माझी तर फण्या सगळ्या आता सेटल झाल्या आणि करप्या शोधतोय मी अशी कंडिशन झालेली आहे. कार्पेट नाही त्यामुळे कार्पेटच्या फवारण्या आणि ती कष्ट खर्च वगैरे काहीच नाही. आणि कसं काय येतं ती पण मला अजून माहिती नाही. आता हे कसला इंटरेस्टिंग हे बघा ही बघा गड कसला भारी दिसतोय. अक्षरशः योगा काय झालं माहिती का एक केळीचं एक पान असं बाहेर आलं होतं तिथं आता दिसतंय एक मी थोडासा कट घेतलेला मग त्याला मी मागं ढकलत होतो ढकलताना मला ती अंदाज लागला नाही ती खुरपं कसं कुठं लागलं मला कळलं नाही डायरेक्ट फणी येऊन खाली करमलं नाही अक्षरशः फणी घरी नेऊन ठेवली मी. म्हणजे अक्षर त्याचं गड आहे अजून ती उमलाय सुरुवात एकच पान उमललं होतं त्याचं आणि वजन चांगलं होतं एक 10-12-15 किलोच्या पुढं असेल मला असं वाटतं वजन. हा एकदम जबरदस्त चालूच आहे चांगल्या प्रकारे आणि आता पाऊस पण पडतोय आता आपल्याला थोडासा अजून बेनिफिट होईल. खाली जर आपण आता बोलत आहे हा बोला जर त्याचं माती जर बघायचं म्हणले तर आपण थोडीशी माती दाखवू. बघा, मुळे असं तटा करत असं मुळ्या तुटते त्या हात घातलाय मुळ्या तुटते त्या हो मुळ्याच तुटल्या लय हात घालू वाटत नाही, मुळे जास्त तुटतात. हा, जाळ येते हाताला. एकदम असं ठीक आहे मुळे हे सगळे ठीक आहे मुळ्या मोठ्या मोठ्या मुळ्या येते. आता हे सारखा पाऊस पडायला लागला म्हणून मी कालपासून म्हणजे आज मोटर बंद ठेवली बा असं केलेलं कारण म्हणलं रिस्क नको जास्त पाऊस झाला तरी आपलं निचरा लगेच होऊन जातोय
आता हे बघा इकडे बघा ही फणी बघा इकडे ते कसं दिसतंय बघा लांब. या तुम्ही हे बघा ही थोडीशी बघा आणि इकडची बघा. म्हणजे असं चित्र बघितल्याने आहे कधी कधी दिवशी. म्हणजे कसं शेती करण्याची जिद्द जी आहे का थोडीशी तयार झाली. म्हणजे आता बोर वाटत ना, आता इंटरेस्ट तयार झाला. तेवढा इंटरेस्ट तयार झाला की नाही पॉसिबल आहे. जर तुम्हाला मार्गदर्शन योग्य असेल तर सगळं पॉसिबल आहे. म्हणजे सुरुवातीला शेतीमध्ये उतरला सुरुवातीला सक्सेस मध्ये आहे. हो ते लक थोडस आहे आपल्या सोबत. हो का इकडं गड बघा तुम्ही हे कसा दिसतोय बघा. नुसतं नजर लागायसारख्या गोष्टी झालेल्या आहेत त्या. मला माणसं म्हणते ती माणसं फिरवून कधी कधी प्लॉट मध्ये नजर लागल. आता इकडं माग बघा अजून हे कसं दिसतंय इकडं माग बघण्यासारखा विषय आहे. बघल तेवढं कमीच आहे. नजर मला मी शेतात आलो ना मला 1-2 तास गेलेलं कळत नाही. मला फोन आल्यावर घरी जावं लागतंय. नाहीतर मी प्लॉट मध्ये फिरत असतो सारखं. साहेब ह्या गडाची जर हाईट बघायची म्हणलं आपल्याला हाईट राव भरपूर आहे. 5-7 फुटाची सहज येत असेल असं करा. आरामात येईल तिथपर्यंत जिथनं ती बाहेर आलेला आहे तिथनं. आणि अजून हे खरं आणि अजून पण ह्यात ताकदच आहे. याच्यात पण ताकदच दिसते. अजून सगळं निघालं नाही. पलीकडे जावा कसलं इंटरेस्टिंग दिसतोय आपल्याला इकडे. गडाच्या खाली उभा राहा बरं. ह्या गडाच्या खाली आपण थोडस उभा राहू. हे बघा हा पण गड किती लांब आहे आता हे पूर्णपणे उमरले तर बाबा बरं. ह्याच्या फण्या मोजूया आपण 1 2 3 पहिले पासून 4 परत. एक मिनिट सॉरी परत मग भावावर सर तुम्ही पण लक्ष ठेवा थोडस. 1 2 3 ही 4 ही 5 ही 6 ही 7 ही 8 ही 9 ही 10 ही 11 ही 12 आणि 13. हे बघा 13वा अंगठा आहे. अंगठा आहे थोडं. पण 2 फणीच्या मध्ये जर अंतरी म्हणलं तर किती असं वरचं चांगलं आहे राव. वरचं फुटवर अंतर आहे. फुटाच्या पुढंच आहे वरचं. आणि वादी वादी पण चांगली वाढायला लागली. वादी चांगली दिसते. सहज हात लावला तरी शाईन 1 नंबर दिसते बघ. ही प्लॉटची ना अजून शाईनच गेलेली नाही. शाईन खरंच इंटरेस्टिंग आहे. आता हे आपण वायरनीचं मार्गदर्शन सुरू केल्यापासून असं कुठं प्लॉट थांबलाय नाही. कुचमलाय वापरा बायोटेकचं मार्गदर्शन खरं जबरदस्त आहे. घेतलं पाहिजे लोकांनी. जर तुम्हाला ग्रोथ करायची असेल तुम्हाला यश पाहिजे असेल तर हे डोळ्याने दिसेल ह्या गोष्टी. उगाच बाकीच्या गोष्टी करून कसं मार्केटमध्ये खूप गोष्टी आलेल्या आहेत त्या आणि ते भान गेल्यासारखं थोडंसं कुठल्या पण गोष्टी वापरू नये माणसाने. म्हणजे मी कोणाला नाव ठेवत नाही पण तुम्ही एकदा विचार केला पाहिजे किंवा जिथं ज्याचं आहे त्याला जाऊन व्हिजिट दिली पाहिजे. कारण कसं आहे माणसांना एकतर ह्यातलं औषधातलं काही कळत नाही आणि मग कोणी ना कोणी प्रत्येक वेळेस काय ना काय सल्ला देण्याचा प्रयत्न करतं आणि खरं काय आणि खोटं काय ह्यामध्ये माणूस भारावलेला आहे. माणसाची पण ह्यात काय चुकी नाही शेतकऱ्याची. त्यामुळं त्यांना थोडासा प्रयत्न केला पाहिजे. जिथं रिझल्ट आहे मी काय केलं अगोदर सुरुवात करायची आधी मी पण रिझल्ट बघितले होते जाऊन स्वतः आणि तेव्हा माझ्या मित्रांनी मला सांगितलं होतं आणि ह्या वापराला आम्ही नाव ठेवलेलं आहे ब्रह्मास्त्र. ते आमच्यासाठी ब्रह्मास्त्रच आहे. आणि ते त्यानं मला जेव्हा सोडायचं त्या दिवशी त्याचं नाव. तुम्हाला टॉप करायचं आहे ना तर खरंच म्हणजे मला तर हे बेटर आहे. एकदम ऑफटेक करण्यासाठी झाडाला इझी जे आहे आणि झाड जे आपल्याला रिझल्ट लगेच दाखवतं ते म्हणजे वापरा बायोटेक चांगला आहे. खरंच सोडलं पाहिजे लोकांनी. संपूर्ण पोषण आहार सगळे अक्षरशः पोषक तत्व हा मित्रांनी एकदा सांगितलं होतं आता माझी 3री वेळ आहे आणि मीच फोन करतोय तुम्हाला यावं लागतंय सर. असं आहे कंडिशन. आता हे सरांच्याच मागं बघा गेलं तर बघा 2 फण्या कसं दिसतात. तिकडे आपण सरांच्या मागं बघूया. हे बघा काय कुठनं गड आलाय आणि मी कसं फवारायचो तुम्ही विचार करा. पाईप पण पुरत नाही पंपाचा. आणि आता इकडे बघा आणि कधी कधी असं घेरा पण मोठा वाटतो. पंप फिरवायला पण मला कधी कधी थोडस पाईपच पुरत नाही. स्ट्रगल होतं ना जरा थोडस असं होतं. सगळे म्हणजे थोडस कसं एक नाव बनलं बरं का म्हणजे एक इम्प्रेशन झालं थोडं. स्वतःला पण एक चांगला कॉन्फिडन्स वाढतो. एक कॉन्फिडन्स वाढतो. हा. बिलीव्ह करत नाही ते अगोदर जोपर्यंत आपण कोणी काही करत नाही ना तो बिलीव्ह करत नाही ते आपल्यावर कोणी आणि जेव्हा करतो तेव्हा म्हणजे विषयच वेगळा असतो. खाली बसून बघू बरं आपण बोंदे कसे दिसतात. होय हे बघ बोंदे बघण्यासारखं आहे तर. लादी वगैरे हे सगळ्या गोष्टी बघायचं म्हणतात. हे बघ कसा दिसतो म्हणजे बोंदा जो आहे त्याच्यावरची फणी जर सहज बघितली तुमच्यावर अंतर ती तीव्र बघा. तुमच्या
तुम्ही हात लावा बरं फणीला तुमचे किती येईन आपल्या लक्षात. म्हणजे त्याचं जर खालचं कमळ पाहिलं तर ते कमळ तुमच्या डोक्याला आहे थोडक्यात असं म्हणतात. आरामात आरामात आहे का नाही? आरामात. आणि वर जर गड बघितला तिथनं डबल आहे अजून ते डबल आहे अजून. आहे का नाही, हो फणीतलं अंतर ह्या काही गोष्टी आपण बोलायची गरज नाही. नाही दिसतंय म्हणल्या विषय संपला. झाडच बोलतोय हा. आपल्याबरोबर. हे बघून माणसाने समजून घेतलं पाहिजे. की इथं काय लाभाड हा लबाडी नाही, जास्त बोलण्यात अर्थ नाही. हम्म. बरोबर. क्वालिटी ती आपोआप दिसली पाहिजे, फरक दिसलाच पाहिजे लोकांना. हो. फोकस करत नाही ती म्हणजे मला म्हणते किती झाला खर्च? खर्च होता खरं सगळं. सांगायचा म्हणलं खर्च. मी म्हणलं रोप ट्रिप धरून 4 पर्यंत गेला. मग 300 होते 3 एक पर्यंत ठीक आहे बरोबर आहे का नाही? पण माझा 3 पण झाला नाही अजून. ते 4 ऐकून का बसते ती. हा. कधी कधी असं होतं. अहो मी सांगतोय तुम्हाला नाही तुम्ही जास्त सोडला, जास्त नाही. खर्च केलेला आहे, विषय काय झाला त्याशिवाय येऊ शकत नाही. हा. ती विश्वास न येण्याचं कारण असं या की तुम्ही आता हे वापरा बायोऑर्गॅनिक सोडल्यामुळे प्लॉट जी उचललाय ना तर तुम्ही आणखी बी काय काय सोडत असता आणि ही शंका आहे त्यांना. शंका राहणार गेलो. हा कारण प्लॉट 1 नंबर आल्यामुळे त्यांना आता पाहणाऱ्यांना असं वाटतं की काय शेड्यूल गावलं बाबा ह्यांना प्लॉट इतका जोरात आलाय अशा शंका येतात त्या. हो. शेतकरी नवीन आणि जुने शेतकरी सक्सेस असते ह्याच्यामध्ये चांगले कारण त्यांना अनुभव असतो चांगला वाईट आणि तुम्हाला चांगला वाईट अनुभव नाही तरी तर काय तुम्हाला काय मला असं वाटतं की आता ह्या अनुभवानुसार बरं का, हम्म. मी म्हणत नाही आपल्याला अनुभव आहे, पण हे जेवढा आपल्या मित्राने आपलं मार्गदर्शन दिलेलं आहे हम्म. त्या मार्गदर्शनानुसार त्यांना सांगितलेल्या गोष्टी आहेत का चुकीच्या दिसतात मला. भले इंके त्यांना चालून experience कसं आहे. का माहित आहे का, हम्म. औषधं चुकीच्या पद्धतीने युज करणं किंवा औषध चुकीच्या पद्धतीने सोडणं. किती इंचाचा बोंद आहे बघा 37 इंचाचा आहे वाटतं. कितीच आहे 37 इंचाचा आहे. पट्टी काढावं पट्टीवर घ्या. पट्टीवरती घ्या. पट्टी दिसली पाहिजे. दिसते. हो. 37 आहे ना. आता काय काय ठिकाणी थोडस बोंद आपल्याला कमी दिसतं. आता हे 37 आहे नाही तेवढं काय थोडं जरा कमी 34 दिसायला. होऊ द्या मी म्हणतो. पण त्यामध्ये फण्यामध्ये जास्त काय लय हा. परिणाम जाणवत नाही. 34-35 जरी मी म्हणतो आला ना तरी- तरी बारीक जर बघितलं तर ही टिकटाक फण्या दिसते त्या. इथं जर माझ्या डोक्याला थोडक्यात आता इथं कमळ जरी मोडलं हो तर ही माझ्या डोक्याला घडाचा शेंडा आहे थोडक्यात ह्याचा. तर ही घड माझ्या उंचीच्या पासून पण जास्त असेल किंवा तेवढा येऊ शकतो. मग जर बुंदा चांगला आहे, घड चांगले आहेत, वर पाले चांगले आहेत, कारप्या नाही. कारण खूप किडीतल्या शेतकऱ्यांना काय माहिती आहे की निस्वन सुरू झाली की कारप्या आला म्हणजे त्यांच्या लक्षात येतं की ते फवारणी घेणं गरजेचं आहे. तसं आपल्याकडे जर कुठं बघितलं खाली पाले 2-2-3-3 पिचकलेत आपले पण ते हिरवेत. ते मी पिचकावून ठेवलंय सगळं. हा. सगळं मी असं करून ठेवलेलं आहे कारण कसं फिरता येईल. चालायला अडचण येऊ नये. फिरता येईना. हा. म्हणून पिचकवले. मला फवारताना ताप होऊ नये म्हणून हा. थोडस नीट केलेलं आहे. हा, बाकी हा. काय नाही. नाहीतर मनाने काय झालेलं नाही. हा हा हा. सगळं चांगलं आहे. सगळ्यात महत्वाचं केळीचं काय असतं, केळी लागण केली की पहिलं केळीला प्रॉब्लेम असतो तुटाळी. हे बा हे कसा दिसतोय गडी. दुसरा प्रॉब्लेम असतो खालीवरपणा. बरोबर. आणि दाणेदार खतं टाकून आपण रिंग डोस जी करतो हा 1.5-2 महिन्याच्या आसपास किंवा 1-1.5 महिन्यानंतर बरोबर प्रत्येक शेतकऱ्याचा 8-15 दिवस मागं पुढं असतं तर त्यावेळेस येतो व्हायरस. बरोबर. त्याच्यानंतर आपण दाणेदार खतं टाकून बांधल्यानंतर केळी परत टाकलेली खतं लागू झाली तर केळी चांगली येते. पण दाणेदार खतं टाकून आपण केळी बांधतो त्यावेळेस मुळी तुटती, बरोबर त्यावेळेस केळीची आणखी 15 दिवस वाढ थांबते. थांबते. आणि त्याच्यानंतर केळी ज्यावेळेस निस्वनेली येते त्यावेळेस केळीचा बुंदा कमीत कमी 30 इंचाच्या पुढे पाहिजे, त्यावेळेस आपल्याला आवरेज चांगलं भेटतं. बरोबर. आणि निस्वन सुरू झाली की केळीला प्रॉब्लेम म्हणजे कारप्या येणं. कारप्या आला की पाले जर कमी राहिले तर घड जरी चांगला पडला तरी माल पोसत नाही कारण पाला ही त्या पिकाचा तवा आहे अन्न बरोबर. बनवणारा. इकडे बघूया आपण बघा. इकडं आणि बघा. इथं जर आपण बारकाईने पाहिलं तर तुम्ही फक्त तुमच्या शेड्यूल मध्ये वापरा बायोऑर्गॅनिक ऍड केलंय, बाकी बरोबर. काहीच नाही केलं. साळुंके सर हे बघा. फरक असा कुमार कुठं सरांनी दिसणार काय नाही केलंय मला. फक्त वापरा बायोऑर्गॅनिक ऍड केलंय. 2 फणीच्या मध्ये अंतरी आहे, वादा चांगला आहे, घड म्हणजे पूर्ण अख्खा जर घड बघितला तर 5 फुटाच्या पुढचा सगळा घड आहे. काय काय जागेवर 6 बी 6.5 येईन पण 5 फुटाला कुठं आता इथं महाग बघा तुमच्या कसं. आणि कुठेही बघितलं आपण मुद्दाम का धावतोय. आज मार्केटमध्ये काय चाललंय, घड जिथं चांगला आहे, जिथं कमळ चांगलं आहे तिथं उभं राहणं, तिथनं फोटो काढणं, तिथनं व्हिडिओ आणि बरोबर. तिथनं मग काय बोलायचं कोणी कोणाला गरज नाही. आपण काय करतोय पूर्ण जसं चलतोय तसा आपला कॅमेरा चालूच आहे. बरोबर बरोबर. का चालू आहे तर आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना द्यायचा आहे विश्वास. कारण विश्वास द्यायला लागतो आरसा आरसा पाहिजे. आणि तो बरोबर. आरसा पण पुसलेला असावा आणि नाही, खरं आहे. हे पण तसं दिसण्यासारखं त्यांना मान्य व्हायसारखं असावं. आणि तेच आपण का धावण्याचा प्रयत्न करतोय. आज विषय कसा आहे, सत्याला सत्याचा स्पर्श झाला बरं का बरोबर आहे.
तर जे एक आनंद असतो ना, म्हणजे मला काय म्हणायचं, तुम्ही आता कष्ट करता एवढं आहे का हो फुगे सर, तुम्ही पहिल्यांदा आहेत. पहिल्यांदाच आहे. मराठी म्हणे पहिल्या घासाला लागतो खडा. हो अपयशी यशाची पहिली पायरी. मग हा अपयश आल्यावर तो परत काय त्या कुठल्याही क्षेत्रामध्ये परत जाण्याचा प्रयत्न करत नाही. धाडशी असतो तो, 4 वेळा अपयश आलं तरी तो प्रयत्न करतो, तो पार्ट वेगळा आहे. आता आपण इकडे एकदा बघूया. इकडे या अलीकडे. हे बघा. मी तुम्हाला वारंवार फण्या दाखवायचं कारण एकच आहे की बदल तुम्हाला कुठे दिसणार नाही. सगळ्यात महत्वाचं त्यासाठी मी दाखवतोय. माझी म्हणजे कळकळीसारखं मी दाखवतोय तुम्हाला, इकडे ओळखतोय. कारण फण्यात बदल कुठे दिसत नाही. फण्यात बदल दिसत नाही. सगळ्यात हे महत्वाचं interesting आहे. शेलपान म्हणतात का, शेलपान ते केवढं आहे बघा. त्याने थोडक्यात कोंबडीचं पिलाला पाका खाली घेते. आता काय हा, हे शेतकरी म्हणतात, पावसापासून काय वाचवल्यासारखं शेतकरी म्हणते मीर साहेब काही बोलत आहेत, काही नाही बोलत. मी आज कळण असं बोलणं गरजेचं आहे, कारण बोलायला मी किती भारी बोलन, मी बोलण्याला अर्थ नाही. आपल्या शेतकरी बांधवांना कळणं गरजेचं आहे. Result पाला जर बघितला महत्वाचा. तर ह्या पाल्याने शेलपाला आहे. हो, ह्या पाल्याने हा अख्खा घड बारीक अभ्यास दाखलाय. दाखवलं. म्हणजे थोडक्यात जे कोंबडी मी मुदाम का म्हणलं की पिलाला पका खाली घेते आणि तिला ओप भेटल्यानंतर एक ती पिलू चांगलं राहतं. बरोबर. तसं ह्या गाढाला जर शेलपान चांगलं असेल आणि ती जर थोडक्यात, आता आपण ही साईडला घेतो, हा पार्ट वेगळा आहे, हम्म. पण तो जी वरचा गाढाचा जी ह्या दांडा आहे, त्या दांड्यावरती ऊन नाही पडलं पाहिजे. ऊन नाही पडलं तर हा माल चांगला पोचतो. बरेच हा, जळगाव आता साईडला बरोबर. पेंड्या बांधतात वरती. हा 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 आता आपल्या साईडला वातावरण चांगलं आहे, आपल्याला पेंड्या बांधायची जास्त गरज नाही बरोबर. पडली आपल्या भागात आणखी. बरोबर बरोबर. पण वरती पेंड्या बांधतात. पण बारीक जर अभ्यास केला, इकडे बघा सांगतो की मी थोडासा पकातनं बाहेर Side ला घेतला होता. थोडंसं पग किती वळून लगेच बघा. दिसतं बघा आता. आता कसं दिसतंय. म्हणजे थोडक्यात ही एखादी कॅरी बॅग जशी घालावी आणि मग आतमध्ये फ्रेश माल दिसतो, तसा ही ह्याच्या आड एकदम छान आहे. आणि ही कुठेही घासत नाही बघा. ही त्याच्यात टाईटपणा किती, नाही, ही नाही, झाडाला नाही. कुठेही घडाला त्याच्यावर नाही अडचण जात. करत नाही. हेच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे खूप गोष्टी आता- काय. पुढे येऊया आपण हळूहळू हळूहळू या इकडून. इकडून येतो. आता हे बघा, तुमच्या इथं उजव्या बाजूला बघा सर, आणि इकडे डाव्या बाजूला पण बघा. डाव्या साईडला कमळ पल्ल्यात, कसे उजव्या कमळ? साईडला पल्ल्यात. आणि ही इकडे आणखी उमलल्यात बघा. आणखी बी दिसतंय की ह्याच्यात रग आहे. आणि ही बघा अच्छा. इकडे उमल. नाही सगळंच एक नंबरच आहे. इथं कुठंच काय बघा, खाली पाला बघितला, वरगड बघितलं, काय म्हणजे एका चढी एक आहे. आता आपण जर बघितलं तर रोड टच आता हा प्लॉट आहे. थोडस तुम्ही रोडवरून बी थोडेसे अलीकडे पलीकडे शूटिंग घ्या, कारण जर बारकाईने जर अभ्यास केला, ही रोड टच आहे आणि हे रोडला पल्ल्याला घड आहे. हे बघा, ऊन पडलंय बघा आता हळूच. लग्न मंडपात कशी आपण सजावट करतो, रोडच्या कडेने सजावट झाली. झाले इम्प्रेशनच आहे आपलं, इथंच आहे. आहे ना? हे बघा. लग्न मंडपात फक्त खांबाला केळीचं पान बांधतात. प्रत्येक खांबाला इथं एकदम सरस या इकडे बघा. सारखं वाटतं. नाही, हे सगळं म्हणजे 2 फण्याच्या मध्ये अंतर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर एकदम जबरदस्तच आहे. बघा, ह्याचा दांडा जर मोपायचा म्हणलं, ही एक वाव हे पाहिलं बघा. 5 फुटाला कमी भरणार नाही बघा. टेपच कमी पडतोय. हा? कमी पडतोय. टेप किती फुटाचा आहे तो? 5 फुटाला. 5 फुटाचा टेप आहे, मग कमी पडतोय तो. तरी 6 फूट म्हणायचं, आरामात 6 फूट आहे बघा. 5 फूट पकडू, 5 फूट जरी म्हणलं तरी काय. बाहेरच्या साईडकडे बरं का. हा, बाहेर. आत वेगळेत आणखी. आता ह्याच्या फण्या किती आहेत बघू बरं का आपण. हे पण हे बघा. फण्या मी मूव हे बघा, हे बघा. हो. चालू सर. ओके सर, इकडे बघा. हा. 1 बरोबर. 2 3 4 5 6 6 7 8 8, 9 10 10 11 11 12 13 13वा अंगठा आहे. 13 अंक आहे. म्हणजे आहे इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला बळावर हे बघा. इकडे एका चढी एक आहे सगळं, कुठंच काही म्हणायची गरज नाही. चांगला आहे, एकदम व्यवस्थित आहे. मार्गदर्शन चांगलं आहे. फोटो काढता का इथं पाठीमागचे सगळं. आता पण आपण ती 3 मोपलेत आणि ही 2 हे 2 घेतले आपण. जे काय आहे, बरोबर. आणि जे काय ते कॅमेऱ्यात दिसतंय हम्म. ते आपण ह्या व्हिडिओमध्ये दावण्याचा खाली मेन्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे. पूर्वावस्थेला किती बुंदा होता त्याची तारीख, बरोबर. आणि दुसऱ्या अवस्थेला किती बुंदा आहे त्याची खाली तारीख, आणि आज आपण 3री अवस्था काढतोय. पूर्वावस्था, 2री अवस्था, 3री अवस्था. ज्या वेळेस जे आपण बुंदे मोपले होते, पूर्वावस्थेत बुंदा मोपला होता, ते आपण काय करणार आहे, ह्या व्हिडिओमध्ये त्या एडिटिंग वाल्यांना सांगणार आहे की तिथं तारीख टाका, 1, 2, 3, 4, 5 जी काय बुंद्यांची पहिली साईज होती बरोबर. ती, आणि त्याखाली दुसऱ्या अवस्थेची तारीख टाका आणि त्याची किती किती इंचानी बुंदा वाढलाय, त्याच्यानंतर 3ऱ्या अवस्थेची तारीख आणि किती किती इंचानी बुंदा वाढलाय. ही आपल्याला का दावायचे,
की ज्या शेतकऱ्यांना वाटतंय की आम्ही खूप मोठ्या लेवलला खर्च करतो, कष्ट करतो, अनेक प्रकारचे ब्रँडेड मार्केटमधले वॉटर सोल्युबल वगैरे सोडतो, आम्हाला पाहिजे असे बंदी होत नाहीत, पाहिजे असे घड पडत नाहीत, त्यांच्यासाठी आपल्याला हे प्रेरणास्थान म्हणून हा व्हिडिओ आपल्याला त्यांना दावायचा आहे. बरोबर. आता ह्या प्लॉटला तुम्हाला आम्ही 3रा डोस देतोय. हम्म. आजची तारीख किती आहे? आज तारीख 7 जुलै 2026. 7/7/2026 म्हणजे डबल 7 आलंय तुमचं. डबल 7 आलाय. बरोबर आहे का? हो, हो. आणि सगळ्यात महत्वाचं, केळी तुम्ही नवीन आहेत, हो. पण जुन्या केळी बागायतदारांनी जशी केळी आणावी छान, हम्म. त्याकडे भांडवल आहे, त्या केळी बागायतदारासारखी आपली केळी आली. हो. बरोबर आहे ना? हो. ही केळीला वापराबायोने घेणे अगोदर केळीची उंची किती होती, वाढ किती होती, ते आपली ह्याच ठिकाणी आपण पूर्वावस्था जिथे काढली तिथेच आता पण उभा आहे. तिथे एक झाड तुटाळे म्हणून आपण जागा ही निवडली, हम्म. पलीकडे पोल वगैरे आपण ह्याची मुद्दाम जागा अशीच घेतली. बरोबर. कितव्या रांगात आहे ते आपण पूर्वावस्थेत जिथं उल्लेख केला, आज बी तिथंच उभा आहे. तर तुम्हाला जे वाटत होतं आणि आज जी थोडक्यात आपण आतमधनं पण पूर्ण हितनं असं जाऊन पलीकडून येऊन डांबरावून आपण इकडे आलोय. बरोबर. तर आपण पूर्वावस्थेला आलोय, 3री अवस्था काढतोय. तर पहिल्यांदा डोस घेताना काय वाटत होतं? कारण मम्मी पण तुमच्या खूप सुरुवातीला टेन्शन मध्ये होत्या. आपली केळी जी आहे का थंडीत अडकलेली होती. बरोबर. आणि उन्हात पण थोडस टेम्परेचरचा इश्यू झाला आणि केळी वाढलेली दिसन हा हा आणि खर्च कंटिन्यू चालू हा. हा हा आणि इकडं आकडा वाढत चालल्याने वाटलं आणि मग मी त्यांना सांगितलं आपलं असं असं झालंय, का वाढ दिसत नाही मला केळीची. केळी चांगली दिसती फ्रेश, पण वाढ का दिसत नाही, म्हणलं हलं नाही जो केळी म्हणलं. हा. मग आणि वाटायचं की 10च महिन्याचा कालावधी आहे आणि ही कधी व्हायची. बुंदा हा, एक बारकी होती ना जास्त. मग त्यांना सांगितलं आता आपल्याला हे असं औषध सोडायचं, वापरा बायोटेक नाव औषध आहे ऑर्गॅनिक, तर आपण ब्रह्मास्त्र म्हणतो, असं आमच्या भाषेतलं ठेवलेलं नाव आहे. कल्पना कोणी दिली तुम्हाला? हे अजिंक्य साळुंके जे शेलगावचे आहेत, जीवर मध्ये राहतात, म्हणजे तिथलं राहतात त्या कारखान्यात. कारखान्याच्या तर असे त्यांना चांगलं मार्गदर्शन दिलेलं आहे, त्यांच्यामुळे हे सगळं पॉसिबल झालंय. म्हणजे त्यांना मला वैयक्तिक असं म्हणायचंय की त्यांना ह्या व्हिडिओच्या स्वरूपातून धन्यवाद म्हणायला. नाही, खरंच त्यांना खूप खूप आभार त्यांचे, कारण त्यांच्याशिवाय हे शक्य नाही. त्यांना मला एवढं मार्गदर्शन दिलेलं आहे, एक लहान बाळ सारखं म्हणजे मला सांगितलेलं आहे, शेतीतलं तुम्हाला शेतीतलं दिलेलं आहे. ते मला नॉलेज असताना तुम्हाला ऍक्च्युली मला शेतकरी बनवण्यामागे ना त्यांचा म्हणजे हात खूप मोठा आहे, आणि मला त्याची आवड निर्माण करण्यासाठी पण त्यांचा, कारण मी इंजिनिअरिंगला होतो बाहेर वगैरे, मी शेतीत कधी आलेलोच नाही, घरच्यांनी मला शिकवायचं म्हणून मी इकडं जे आणलेलं नव्हतं कधी, कारण परत कधीही करता येईल पण अगोदर ते शिकून घे म्हणायचे. आणि कालांतराने कोरोनाच्या अडचणीमुळे आपण इकडे आलो, पण आपला दुसरा बिझनेस चालू आहे, चांगला आहे, पण शेती पण केली पाहिजे, शेतीला असं ठेवून काय करायचं. बरोबर. मग ही केळीचं डिसिजन घेतलं होतं आणि त्यांच्या निर्णयाने सगळं सुरू केलं शेड्यूल. आणि हे वापरा बायोटेकचा पहिला डोस तुम्हाला सांगतो सोडायचं ठरलं. एक डोस घेतला आणि अक्षरशः केळी कमरेच्या आसपास लागत होती. 20 दिवसामध्ये अक्षरशः आपली जी केळी आहे 3.5 पट हाईट वाढली केळीची. आणि आपण औषध जेव्हा दुसरं मागवलं होतं, ऍक्च्युली महिना पण पूर्ण झालेला नव्हता, 20 दिवस झाले तुम्हाला बोलवून घेतलं होतं, आणि त्याचं आपण एक दुसऱ्या अवस्थेचा एक व्हिडिओ काढलं होतं, तेव्हा केळी आपली बघण्यासारखी होती. 20 दिवसात झालेला तो बदल होता. म्हणजे एक महिना झाला आपण, म्हणजे पूर्वावस्था दुसरी अवस्था, फक्त सोडण्यात लेट झाल्यामुळे तुमच्या हिशोबात 20 दिवस झाले. हो, कारण मी तुम्ही बरोबर दिलं होतं, पण मी माझ्या पद्धतीनं शेड्यूल फॉलो करतो. तर परत दुसरा डोस द्यायचं ठरलं. दुसऱ्या डोसनं परत बुंद जे फुगायला लागलं, उंची यायला लागली अगोदरच, आणि दुसऱ्या मध्ये राहिलेली उंची आणि बुंद वाढायला लागली. आता काम बुंद्याचं झालं. मग परत अजून जर आपल्याला रिझल्ट पाहिजे तर थोडंसं आपण कष्ट घेतलंच पाहिजे. आणि तिसरा डोस घ्यायचं ठरलं. अजून कॅपॅसिटी नव्हती, पण केलं हळूहळू, काय ना काय म्हणलं करावं लागतंय, पर्याय नाही. मग काय, कारण पीक तोंडावर आलेला आहे, सोडून देऊन चालणार नाही. तिसरा डोस मग साठी कॉल केला तुम्हाला, आणि आता तिसरा आपण डोस ह्या फण्यासाठी देणार आहे, कारण आपलं केळीच्या झाडावरचं काम पूर्णपणे झालेलं आहे. बुंद्याचं वगैरे झालं, आपल्याला घड पाहिजे, पोचले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं त्याला वजन आलं पाहिजे, वजन आलं पाहिजे, फुगले पाहिजे, चांगले दिसले पाहिजेत. हे सगळंच त्या गोष्टी आल्या त्यामध्ये. गडाचं टोटल काम म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो. तर त्यासाठी आता हे तिसरा डोस आपण घेतलेला आहे, आणि आपण आता हे डोस सोडल्यानंतर तुम्ही 1-1.5 महिन्याने आवर्जून बघा येऊ शकता आपली केळी, आणि तेव्हा आपल्याला समजेल की खरंच ही काय चीज आहे. लोकांना कसं आहे, असं सांगितलं तर सुरुवातीला काही काही लोकांना विश्वास बसत नाही, पण आता जे आजूबाजूचे लोक होते ते विश्वास नसताना आता विश्वास ठेवायला लागलेले. म्हणजे अशी कंडिशन झालेली आहे. इकडचं एक माणूस येणार जाणार म्हणत नाही की प्लॉट एक चांगला नाही, असं सगळे टॉप 1चा प्लॉट आहे म्हणते ते. म्हणजे आम्ही केळ करतोय, आमचं अजून प्लॉट असं नाही म्हणते ते, काय सोडतोय का काय करतोय. म्हणजे अशी एक बोलण्याची पद्धत निर्माण झालेली आहे सगळ्यांनी, म्हणजे आहे चांगलं. मला काय म्हणायचंय, आता तुम्ही हा केळीचा प्लॉटच पहिल्यांदा केलाय, अजिंक्य साळुंके तुम्हाला तुमच्या कर्माने तुमच्या काय
पहिलं तुमचं एक इमानदारीचं कुठतरी पहारा असेल आई वडिलांचा, कारण सत्याला सत्य भेटणं हो हो खूप कठीण असतं आणि ते तुम्हाला पहिल्यांदाच आणि सहज भेटतं. पाहणार. कारण विषय कसा आहे की आज मला काय म्हणायचंय, चांगला एक माणूस भेटूस तोर कुणाच्या पण आयुष्यामध्ये चांगला एक माणूस भेटूस तोर त्याला दिशा देणारा निस्वार्थी, तोपर्यंत लबाड किंवा स्वार्थी त्याला 10 माणसांना सामोरे जावं लागतं आणि ते त्याला काय मी सांगायची गरज नाही, ते त्याचा जी ती स्वार्थ साधवतं नाही, सोपं गोष्ट नाही की आपलं स्वतःचं नॉलेज दुसऱ्याला इमिजिएटली सांगणं मोकळ्या मनाने. मोकळ्या मनाने, कारण त्यांना अक्षरशः कॉपी पेस्ट केलेला आहे इकडं. हा. काहीच बदल नाही. आणि विशेष सांगायचं म्हणजे आपला दोस्त अजून आपली केळी बघायला आलेला नाही हम्म, आणि ही केळी पिंपळ टॉप 1 मध्ये आली. मी सुद्धा हैराण झालेलो आहे. हम्म. नॉट अ जोक, म्हणजे खरं तेवढं कौतुक कमी आहे का? सांगायचं म्हणजे. मग मला काय म्हणायचंय, आपले जे काही केळी क्षेत्रात नवीन जुने कुणीही कसले शेतकरी असले, मला काय म्हणायचंय, शेतकरी परिस्थितीने बारीक असेल, मध्यम असेल किंवा एकदम भारी असेल, बरोबर. माझी वैयक्तिक तुमच्या ह्या प्लॉटला बघून, म्हणजे आम्ही रोजच प्लॉटवर आहे, हो. की तुम्ही जसा धाडशी निर्णय घेतला अजिंक्य साळुंके सरांमुळे, तसं माझे शेतकरी बांधवांना केळी क्षेत्रातले हात जोडून विनंती की तुम्ही तुमच्या क्षेत्रातल्या केळीला, जी तुमच्या जमिनीवरती केळी लावली, त्या केळीला वापराबाहेरून फक्त 2 डोस सोडून बघा. एक 2 डोस तुम्हाला सोडा. सांगतील. एक डोसनच कळलं तुम्हाला काय करायचंय पुढं. आहे का? 2 सांगायची गरज नाही. नाही, नाही. तुम्ही एक वरच समाधानी एक एवढं व्यक्त कराल की तुम्ही दुसरा मनाने कॉल आला पाहिजे, कारण ती रिझल्ट आहे ह्यामध्ये. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. ट्राय का करा की सरांनी आज बारीक जर अभ्यास केला, अजिंक्य साळुंके सर निस्वार्थी त्यांच्या थोडक्यात पाठीशी उभा होते, हा पार्ट थोडासा म्हणजे त्यांच्यासाठी अहो, आनंदाची बातमी. कुठल्या औषधाने काय होणार ते माहित नाही, पण एक औषध मोडला नाही शब्द अजून मी त्यांचा. हा. असा विषय. मग मला काय म्हणायचंय, आज जर दिशा आणि दशा 2च शब्द आहेत, जर दिशा नाही भेटली तर कष्ट करून, खर्च करून, वेळ देऊन, पीक कुठलंही असू द्या, केळीच नाही तर उत्पादन अपेक्षित निघालं नाही तर शेतकरी कुठलाही असू द्या त्याला शेती करायला नको नको वाटते. बरोबर. कारण कर्जबाजारी शेतकरी कुठं झालाय आपला, की खर्च करून, कष्ट करून, वेळ देऊन पीक जर अपेक्षित उत्पादन देत नसेल तर कर्जाचा डोंगर डोक्यावरती वाढत जातो, तो चाललाय, कमी होत नाही. चाललाय. आणि तो कमी नाही झाला तर त्याला शेती करू वाटत नाही. बरोबर. आणि शेतीचा विषय असा आहे, शेती कळली, शेती समजली किंवा त्याला कोणतरी पाठीशी असला शेती सांगायला, ती लय सोपी आहे, फक्त त्यांना डायरेक्शनच मिळत नाही. डायरेक्शन म्हणजे दिशा भेटा नाही, दिशाच भेटत नाही, म्हणून दशा चालली. असा प्रॉब्लेम झाला. आणि आपण ह्या कॅमेऱ्याच्या पुढे दिशा देतो. हो. म्हणजे आज मला काय रियालिटी आहे. आहे का नाही? हो, ही रियालिटी आहे, ऍक्सेप्ट केली पाहिजे, म्हणजे मान्य केलंच पाहिजे तुम्ही. नसेल तर तुम्ही आधी इकडे येऊन फिरा, Plot बघून बघा. हा प्लॉट बघा, माहिती घ्या. आणि मीही पूर्णपणे माहिती सांगायला तयार आहे, कारण शेतकऱ्याला माहिती देणं म्हणजे काही पाप नाही. मी पाप तर नाही, पुण्य. पूर्णपणे द्यायला तयार आहे माहिती. म्हणजे मला काही देणं घेणं नाही की मी पूर्णपणे का दाखवतो, अजिबात नाही. मी पूर्ण गोष्टी लिहून ठेवल्यात, असंच का हितनं मी लिहिलेलं आहे. असे म्हणजे डायरीज बनवली, अक्षरशः वही संपत चालली माझी. तर तुम्ही खरंच येऊन बघा, तुम्ही एक छान आहे ही. आणि तुम्हाला केळी क्षेत्रात म्हणजे आबदल्यासारखं म्हणजे तुम्हाला रिझल्ट जे आहे ना एक भरपूर मिळतील. तुम्हाला असं कंटाळा येणार नाही की केळी करतोय आणि असं. अहो तुम्हाला सांगतो, तुम्ही बुंद्यावर झाडावर थोडं काम केलं ना, असं वाऱ्याचं सुद्धा तुम्हाला टेन्शन नाही, पांघरून घेऊन गपचूप झोपू शकता तुम्ही. आणि म्हणजे माझ्यासोबत झालेलं आहे, रियालिटी मी सांगतो तुम्हाला. तर ही काय तर सगळे आपले देखभाल तुम्ही औषधं चांगली वापरली तर ही पॉसिबल आहे. आणि जर नाही वापरले तर मग तुम्हाला प्रॉब्लेम नक्की जाणार आहे. मग कोणी का असो, ते थोडं पैसे वाचवाय जातात आणि नुकसान जास्त करतात. खूप मोठं होतं. तर तसं नाही, थोडस खर्चही होत Proper नाही. खर्च होणं गरजेचं हा. आहे. अहो, जिथं पाहिजे. तुम्हाला नॉलेज जर असेल ना, खर्च होतच नाही. हम्म. उलट तुम्ही ज्या करताय त्या गोष्टीने खर्च होतोय. मित्र असं सांगतो एकदम बरोबर. तुम्हाला. आता तुमची झाडं किती आहेत आपली सर? आपली झाडं टोटल 3100 होती. एक आपली 300 झाडं जी होती, हा. त्या झाडात मध्ये प्रॉब्लेम होतं व्हायरस किंवा वगैरे, व्हायरस असा आला. फुटाळी. हा, ते एवढी भारी डोस देऊन पण कंट्रोल गेले. झाला नाही, कारण त्याला पर्यायच नाही. असू दे. बाकी मग औषध झाड एक नंबर येतात आणि ती जातात. मला काय आपली म्हणायचंय, तुम्ही म्हणायचं. एक तुमच्या अनुभवानुसार आता हे निसवण सुरू आहे, हा. आणखी एक लय झालं तर 15-20 दिवसात सगळे निसवण होईल. हो. तुम्ही ह्या तुमच्या थोडक्यात 3100 झाडांना लागणीपासून ड्रिप सोडून हम्म. झाडं धरली तर एक अंदाजपत्र, खत, वॉटर सोल्युबल, दाणेदार आणि आमचं एक थोडक्यात सगळं मिक्सर धरलं तर ह्या 3100 झाडांना तुमचा आतापर्यंत ही निसवण सुरू आहे. आता घरात काय तुमचं मटेरियल अजून आणून ठेवले मला माहिती हो नाही. हो. तुमचा खर्च किती झाला आहे? कारण खर्च खरं म्हणलं सांगायचं म्हणजे आपला 3 लाखाच्या आतच खर्च आहे अजून औषधाचा, बरं का. जे मी औषधं फवारणी झालं, ड्रिंचिंग झालं, किंवा आपण खत, आपण काय म्हणतो आपण ह्याला रिंग डोस झाले, हम्म. किंवा आपण बांधणीचे डोस झाले, हम्म. किंवा आपण वापरा बायोटेक झालं, हम्म. कम्प्लीट टोटल एक 2.5-3च्या बजेटमध्ये आपण आहे सध्याच्या 2.5 ते मध्ये. 2.3 मध्ये आहे. हा. ते रोपं धरलेत का आपण? नाही ना, अजिबात नाही. हम्म. रोप धरले नाही, डबल ड्रिप घेतलेले, डबल ड्रिप आपण धरलेलं नाही. जर रोपाचं सांगायचं म्हटलं तर एक 75 ते 80 हजारच्या आसपास खर्च आहे, ते सेपरेट आहे.
आणि दुसरी गोष्ट हे ड्रिपचं जर बघितलं तर एक 60-65 हजाराच्या आसपास खर्च आहे. आणि मग दुसरं मग ते बांधणीचं वगैरे ते वेगळंच कुठाण आहेत. पण औषधाचं जर बघितलं तर 2.5-3 सफिशियंट आहेत. एवढं प्लॉट असे मी तुम्हाला हा शब्द मुद्दाम का विचारला, केळी करायचं म्हणलं की आपल्या शेतकऱ्यांना ते tension असतं. घाबरतात की लय खर्च आहे खर्च त्याला. किती नेमका, खर्च नेमका किती? तर मला काय म्हणायचंय थोडक्यात, जर असं पकडलं तुमचं ड्रिप आणि रोप म्हणजे जर कसं आहे, साईडला खाली, खर्चाची एक इमोशन्स आहे लोकांना, त्यामुळे लोकांना पुढचं काय दिसत नाही आणि त्यामुळे लोक थोडस तिथनं पैसे वाचवायचे प्रयत्न करतात आणि त्यांना पुढे जाऊन मार बसतोय पिकाला. हे लोकांना समजत नाही थोडस. नाही ह्याच्यात मेजर प्रॉब्लेम कुठे आहे तुम्हाला सांगतो. हा. म्हणजे आता पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मी बोलतो ते लक्षात येणार आहे. बरोबर. केळी लागण केली की तुटाळी पहिली, बघा बरं. तोटाळ आहे. दुसरं तुटाळं झालं, तुटाळं थांबलं तर व्हायरस, म्हणजे रिंग डोस टाकला की व्हायरस तोंड हा, जास्त हा. काढतो. आणि आपलं वापरा बायोऑर्गॅनिक वापरलं की व्हायरस बी कमी असतो. तुटाळं आपलं जर पहिल्यापासून रोपं कशी लावली पाहिजेत, ड्रिप कसं हाताळलं पाहिजे, हे जर आपलं जर वापरा बायोऑर्गॅनिकचं नियोजन घेतलं तर मी म्हणतो तुम्ही 10,000 झाडं लावले तर 100 तुटाळी बळच निघत आहे, बरोबर. बळच निघत आहे. पण आता विषय कसा आहे, आपले शेतकरी खूप थोडक्यात सज्ञ आहेत. त्यामुळं काही शेतकरी लावल्यानंतरच कॉल आहेत आपले. हम्म. मी म्हणतो कसे असू द्या, ते आपले दात बरोबर बी आहे. आपले, होट बी आपले. आमचा ह्या वापरा बायोऑर्गॅनिकचा बरोबर उद्देश आहे. काय आहे की शेतकऱ्याचा शेतकरी आपला कुठल्याही विश्वास कंडिशनला मिळवला येऊ द्या, बाद झालं. होय की, बरोबर. शेतकरी कुठल्याही कंडिशनला आमच्याकडे येऊ द्या, आम्ही कुठल्याही शेतकऱ्याला टाळत नाही. नाही, होय की, आता बरोबर आहे. शेतकऱ्याचे तोटे आपण कुठवर आलतो की दाणेदार टाकले की व्हायरस येतो. होय की, बरोबर आहे की. आता तिथून पुढचं आपलं काय आहे की आपण ज्या वेळेस दाणेदारचं शेड्यूल संपल्यानंतर वॉटर सोल्युबल चालू असतं, ज्या वेळेस आपण दाणेदार टाकून बेसळ डोस टाकून केळी बांधतो त्यावेळेस मुळी तुटते, त्यावेळेस बी केळी वय खाते, कारण मुळी तुटलेली असते. थांबते. बरोबर. आणि तिथनं विषय काय होतो की पाहिजे असा जर खताचं विघटन नाही झालं तर बुंदा पाहिजे असा बनत नाही. आणि त्या ह्याच्यातनं पण आपण पुढे गेलो तर ज्या वेळेस निस्सोनीला केळी येते त्यावेळेस करप्याला बळी जाते. बरोबर आहे. इथं तुम्ही वापरा बायोऑर्गॅनिक वापरला, आपल्याकडे निस्सोन सुरू आहे, करप्या जाणवतोय का? आज- मेजर प्रॉब्लेम सांगतोय आपण. खरं म्हणजे मला माहितीच नाही करते काय असते. हा. खरं उदाहरण आणि सांगा, चेष्टा मी करत तुम्ही जे माहिती नाही म्हणताय का, जेवढे शेतकरी आपले वापरा बायोऑर्गॅनिक कडे वळणार आहेत, मी म्हणतो वापरावं लागेल. एखाद्यावर करप्या आला तर एखाद 2 दुसरे डोस वापरावं लागतील. पण इतरांचे 4-4, 5-5 असतील आणि तुमचे 1-2 वर्ष तुम्ही कंट्रोल असणार. कारण वापरा बायोऑर्गॅनिक मध्ये अन्नद्रव्याचं भांडार आहे, आम्ही म्हणायची गरज नाही, आपल्या दोघांच्या समोर झाड आहे. मग मी हात जोडतोय का की हात जोडून विनंती की तुम्ही वापरा बायोऑर्गॅनिक कडे वळा आणि तुमच्या आहे शेड्यूल मध्ये ऍड करायचे. आणि हे तुमच्या नजरेला दिसलं तर तुम्ही मान्य करून कंटिन्यू करायचे. आणि जर नाही दिसलं तर मी म्हणतो तुम्ही आमचं वापरा बायोऑर्गॅनिक पण वापरू नका. बरोबर. मी स्पष्ट बोलतो, मीच बोलतो, मीच ह्या बरोबर कंपनीत आहे. कामाला आहे तरी. तुम्हाला जर रिझल्ट नाही जाणार तर अजिबात वापरू नका, काय झाडाला पैसे हलवायचे नाही. बरोबर आहे की नाही? खरं आहे. तर तुम्ही सर ही आजच्या कंडिशनला जे काय आपण 3रा डोस देतोय तर हे वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेऊन ह्या कंडिशन पर्यंत तुम्ही समाधानी आहे? हो, समाधानी आहे मी. तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं घडली तशी माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कडून कॅमेरा धरलेला समाधान भगत सरांकडून, तुमच्या शेजारी उभा राहिलेल्या आपल्या करमाळच्या गजानन साळुंखे, तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद. थँक्यू.